मी माझ्या आईला स्वतः साक्षात पाहिलं किती वेळा. साधनेसाठी नाही लोक काय करतात, काही युट्यूबवर व्हिडिओ बघतील किंवा कुठून तरी वेगळा गुरु सोडून सगळीकडनं नॉलेज घेतील आणि ते स्वतः प्रयत्न करायला जातात या गोष्टींचा. तर हे किती धोकादायक होऊ शकतो. देव असतो, हा म्हणजे विश्वास नाही आमचा, देव असतो. मग भूत असल्यावर पण विश्वास ठेवावा. शवसाधना जी शवावर बसून केली जाते, म्हणजे मेलेल्या हो प्रेतावर. हो हो, शवावर बसून, त्याच्या छातीवर बसून, त्याच्या जवळ बसून. काली तारा महाविद्या षोडशी भुवनेश्वरी भैरवी छिन्न मस्ताच विद्या धूमावती तथा. तर हे भूतबाधा म्हणजे खरंच भूत मागे लागतात की काय होतंय भूतबाधा? त्या निगेटिव्ह एनर्जीशी भरलेला जर तो स्पॉट असेल आणि तुम्ही तिथून जात आहात किंवा तुम्ही त्या फेऱ्यात सापडत आहात तर येस, भूतबाधा होते. सायंटिस्टनी काचामध्ये आत्मा निघण्याच्या एक्सपेरिमेंट्स केल्यात. जो लहानपणी मरतो त्याला मुंजा म्हणतात, जो बिना लग्नाचा मरतो तो खैस बनतो, जी बाळातपणात मरते ती डाकीन बनते. अच्छा. मला म्हणजे सगळं दीक्षा विक्षा 9 वर्षाचं, सगळं 9 महिन्याचं झाल्यानंतर, 9 वर्ष तो सगळा अभ्यास झाल्यानंतर मला माहित झालं की जे माझे गुरु आहेत त्यांची तर इथे समाधी समोर. बापरे. गणपती काय आहे? विद्येची देवता आहे. गणपती बाप्पा पण आहे, बरोबर. पण तांत्रिक गणपती पण आहे. हा खूप म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे, पाहिलं का? नो कॉमेंट्स. कोणीतरी म्हटलंय, तुम्ही जर देवावर विश्वास ठेवणार असाल तर तुम्हाला भूत प्रेत पिशाच यांच्यावर पण विश्वास ठेवावा लागेल. तंत्र साधना, स्मशान साधना हे विषय ऐकायला जेवढे इंटरेस्टिंग आहेत ना तेवढे जीवावर बेतणारे पण आहेत. आज याच विषयावर गप्पा मारण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत आजचा भाग आपल्यासाठी. नमस्कार, मी प्रशांत मुकुंदलाल बिरारे आपल्या सर्वांचं स्वागत करतो द मराठी बियर्डमॅन पॉडकास्टमध्ये. तर आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी डॉक्टर शिवलक्ष्मी नंदगिरी, ज्यांना आई साहेब म्हणून ओळखतात. अशा आई साहेबांचं आपण स्वागत करूया. नमस्कार आई साहेब. जय श्री महाकाल, ओम नमो नारायण. खूप खूप धन्यवाद द मराठी बियर्डमॅन ने मला बोलवलंय. इंटरेस्टिंग टॉपिक असणार आहे, मला माहिती आहे. नेहमी मी बोलत असते पॉडकास्ट मध्ये काहीतरी वेगळं असेल आणि मला वाटतं की आज काहीतरी नक्की वेगळं होणार. वेगळं तुम्ही आल्या म्हणजे वेगळं होणारच आहे आई साहेब. तर गप्पांना सुरुवात करण्याआधी मला हे जाणून घ्यायचंय की तुम्ही किती वर्षापासून आता भक्ती मार्गात आहात? मी भक्ती मार्गात तर पूर्ण परिवारच भक्ती मार्गामध्ये होता. बरं. लहानपणापासूनच आमच्या घरात छान मोठा देवारा होता, देवी होती. घरामध्ये माझे बाबा जे होते म्हणजे आईचे वडील ते होते, ते पण एक खूप मोठे देवधार्मिक व्यक्तिमत्व होते. म्हणजे ते तांत्रिक वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये होते. वडिलांचे वडील पण होते की जे असं मांडी फाडून त्यात अस्वलाची केस ठेवणं, असे जे प्रकार त्यावेळेस व्हायचे. तेव्हापासूनच म्हणजे हा इतिहास मला माहिती. कुठल्या प्रकारची साधना? हो, आजी बाबा हे सांगायचे, माझी आजी होती तर ते तेव्हापासूनचा हा खरं तर वारसा म्हणायला हरकत नाही. आणि एक पप्पांची बहीण पण होती की ज्या देवधार्मिक होत्या. म्हणजे त्यांना असं आपण म्हणतो ना की देवीचं रिलेटेड ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या बघण्याची भक्ती मार्गातली सवय होती. आणि मग माझा जन्म झाला तर असं म्हणतात की माझी जी आत्या आहे ती मी माझ्या आई वडिलांच्या पोटी जन्माला. तर मग हा वारसा खरं तर त्या याच्यापासून आला आणि लहानपणापासून घरामध्ये देव. म्हणजे तसं पाहायला गेलं तर तुम्ही जन्मजात साधक आहात. हा, मी शुभम करोती पासून आमचं सगळं होतं. म्हणजे मी एका सामान्य कुटुंबात जन्म घेतला होता. ते सामान्य कुटुंब पुढे जाऊन थोडंसं हे झालं होतं, प्रतिष्ठित झालं होतं. पण तरी सुद्धा देवधर्म, कार्यक्रम, देवाचे सगळ्या गोष्टी, देवाची लोक घरी येणं जाणं, ह्या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून पाहत आले. अच्छा. त्यामुळे हे सगळं लहानपणापासून आलंय. आणि मग देवीची पूजा, सकाळी उठल्यानंतर देवीला साडी नेसवणं माझ्याकडे असायचं, देवीची आंघोळ माझ्याकडे असायची, अमावस्या, पौर्णिमा, मग सगळ्या गोष्टी. घरात महाकाली, घरात सप्तशृंगी देवी होत्या, घरामध्ये या सगळ्या पूजा करणं, त्यांना लेप लावणं, त्यांचा मळवट भरणं, त्यांची डोळे बनवणं, हे सगळं माझ्याकडे तेव्हा लहानपणी होतं. आणि मग ते पुढे पुढे माझ्यामध्ये ते रुळत गेलं. आणि ती भक्ती म्हणतात की आपल्या मागे भक्ती लागत नाही, भक्तीचा लळा आपल्याला आपोआप लागतो. बरोबर. तर आणि आपण भक्ती करायचं नाही स्वीकारत,
देव आपल्याला भक्तीसाठी निवडतो. खरी मला गोष्ट. वाटतं की परमेश्वराने त्या भक्तीसाठी मला निवडलं. ती भक्ती बरोबर. मला आज इथपर्यंत घेऊन आली असं म्हणजे वाटतं. तुमचा जन्मच आपण म्हणावं की त्याच्यासाठीच झाला असेल. भगवंताला माहिती, पण म्हणतात लोक. तुम्ही आता बोलता साधं मी शुभं करोती म्हणायचे, तर शुभं करोती पासनं तर आज श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी म्हणजे खूप आज उच्च पदावर तुम्ही बसलेले आहात. नाही, ही खरं तर आपला अभ्यास असतो हं, आणि ही माझ्या गुरूंची कृपा आहे हं, की त्यांनी मला या लायक बनवलं हं. की एक व्यक्तिमत्व जे काही काळापूर्वी, काही वर्षांपूर्वी आई वडील गेल्यानंतर एकांत झाला होता आणि त्या एकांतातून आपण परमेश्वराकडे एक बरोबर. हे होत असतो बरोबर. आणि त्या परमेश्वराकडे जाण्याची जी आसक्ती असते ना आपली, ती आपल्याला आपोआप त्या भक्ती मार्गामध्ये घेऊन जाते. आणि त्या भक्ती मार्ग मला तिथपर्यंत असा भेटला हं. की योग्य गुरूंचं मार्गदर्शन आणि मग सागरपासून शिवलक्ष्मी, शिवलक्ष्मीपासून महामंडलेश्वर शिवलक्ष्मी, हा खूप मोठा संघर्षमय प्रवास होता आणि परमेश्वरांनी या प्रवासामध्ये खूप सारे सुख, दुःख, यातना, खूप सारे आनंद, सगळ्या गोष्टी दिल्या आणि शेवटी या पदापर्यंत पोहोचणं हे माझ्या नशिबाचा भाग असेल आणि परमेश्वरांनी मला हिंदू सनातन धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी निवडलेला असेल, खरंय. म्हणून मी या पदापर्यंत पोहोचू शकले. कारण आपल्या हिंदू सनातन धर्मामधलं शंकराचार्यजींनंतर सर्वात उच्च पद जर असेल तर ते महामंडलेश्वर खरंय, पद खरंय. आहे आणि मी या पदावर आहे. तर या पदाच्या मर्यादा, त्याच्या गरिमा, या सगळ्या गोष्टी सांभाळून खूप सारं पर्सनल आयुष्य जगावं लागतं बरोबर. आणि हे परमेश्वरांनी निवडलेलं असं एक झाड आहे की त्या झाडाला आता सर्वांना हिंदू सनातन धर्माची फळं वाटायची आहे, म्हणून मी कदाचित इथं बसलेले. खूप सुंदर झाड निवडलंय देवा. आणि म्हणजे आपण म्हणतो ना की जे संघर्ष येतं आयुष्यामध्ये आपल्या, तर देव त्यालाच निवडतो ज्याच्यात ती कॅपॅसिटी असते. येस, तुमच्यात ती आहे कॅपॅसिटी, म्हणून देवाने तुम्हाला या गोष्टीसाठी निवडलं सगळ्यात. तर आजचा आपला जो विषय आहे तो खरं तर आपला आहे तंत्र साधना, जे तुम्ही ज्याच्यात एक्सपर्ट आहात, तुम्ही जे जे तुम्हाला माहिती म्हणजे आहे. अभ्यास जेवढा झालाय, हा. मी प्रत्येक गोष्टीत एक अभ्यास आपला मरेपर्यंत चालू असतो. कोणी एक्सपर्ट नसतं, फक्त ज्याला जेवढं ज्ञान आहे तेवढं ज्ञान पाजळायची सवय झालेली असते. त्यामुळे मला जेवढं माहिती तेवढं मी पाजळणार. त्याच्यासाठीच तुम्हाला आम्ही बोलवलंय आज, लोकांना म्हणजे लोकांपर्यंत आज आम्हाला पोहोचवायची आहे सगळी माहिती तुमच्या माध्यमातून. माझा एक पहिलाच प्रश्न असा आहे तुम्हाला की भूत प्रेत पिशाच हे खरंच असतं का? देव असतो? हा, म्हणजे विश्वास तर आहे आमचा, देव असतो. मग भूत असल्यावर पण विश्वास ठेवावा. तुम्हाला माहिती आहे अमेरिकेमध्ये भूतांचा विमा निघतो, इन्शुरन्स होतो माहिती? खूप नाही. साऱ्या देशांमध्ये सायंटिस्टनी काचामध्ये आत्मा निघण्याच्या एक्सपेरिमेंट्स केल्या आहेत. सायंटिस्टनी सांगते. बापरे. तुम्ही कधीही असं जर फक्त आपण काय बघायचं ना, हे आपण ठरवायचं असतं. फक्त आपल्याला काय झालेलं असतं ते झुकेगा नाही साला बघायची सवय लागली, त्याच्यामुळे आपण जे मेन राहिलं ना ते सुटून जातं आपलं. बरोबर. तर कधीतरी अशा पण गोष्टी सर्च करून बघितल्या पाहिजे. त्याला आपण अभ्यास असं म्हणतो. तो अभ्यास केला पाहिजे. भूतांचा इन्शुरन्स निघणारा देश अमेरिका आहे. बापरे. तिथे इन्शुरन्स निघतो. जर हवा आहे, ती दिसत नाही तरी पण ती आहे, तिच्याशिवाय आपण जगू शकत नाही. खरंय. जर हे ब्रह्मांड आहे तर ब्रह्मांडाचे आपण पार्ट आहोत. आपण पृथ्वीवर एक छोटासा कण आहोत. मग जर ते पण आहे, जर पृथ्वी गोल फिरते आहे, ही परमेश्वराची लीला आहे, तर मग त्याच परमेश्वराने देव मानले, तर मग त्याच परमेश्वरांना मानणाऱ्या लोकांनी भूत सुद्धा मानले आहेत. बरेच जण आहेत, आस्तिक नास्तिक हा इथे प्रश्न नाही, पण बऱ्याच जणांनी म्हटलंय असं की मी पाहिलं, मला भास झाला, पण ते त्यांच्या माइंडचे कदाचित खेळ असू शकतात. परंतु भूत पिशाच प्रेत हे असतात. याचे अनेक जिवंत उदाहरणं, अनेक दाखले आपल्याला अनेक देशांमध्ये आणि आपल्या भारतामध्येही पाहायला मिळतात. नाही, मी तर ऐकलं होतं की मला वाटलं होतं की भूत प्रेत हे फक्त आपल्या भारतातच आहे. आता तुम्ही अमेरिकेचं उदाहरण दिलं म्हणजे शॉकिंग आहे थोडं माझ्यासाठी. तिथे इन्शुरन्स होतो भूतांचा. तुम्ही सर्च करा ही गोष्ट. म्हणजे हे ऐकल्यानंतर पब्लिकने पटकन थोड्या वेळेसाठी द बिअर्डमॅन पॉडकास्टला बाजूला करा आणि गुगलवर सर्च करा भूतांचा इन्शुरन्स निघणारे देश. ओके, अंगात येतं, देव असतो, देव कोणाच्या अंगात येतो वगैरे वगैरे वगैरे, हे फक्त भारतात असेल असं वाटत असेल, थोड्या वेळा हे परत बाजूला करा आणि थायलंड या देशामध्ये काय होतं ते बघा. तिथे पण लोकांच्या अंगात भैरव, देवी, देवता येतात. बापरे.
आपलाच एक देश नाहीये, उगाच भारताला अशा गोष्टींसाठी बदनाम नका करू. हिंदू विविधतेने नटलेला आपला भारत देश आहे. खरंय. पण अनेक असे देश आहेत जे पूर्ण हिंदू आहेत आणि त्या देशांमध्ये या सगळ्या गोष्टी मानल्या जातात. आता तुम्ही ज्या या साधना करतात त्याच्यामध्ये कुठे भूत प्रेत याचा समावेश असतो का या साधनांमध्ये? हो, असतो की. आपण तुम्ही त्याला चेडा, गोटा, हम्म. डाक्या, मुंजा, चकवा, खैस, हे काय तर भूतच आहेत ना. एखादा मनुष्य जो गेल्यानंतर त्याच्या अतृप्त इच्छा सोडून जातो, त्यानंतर त्या आत्मा राहतात आणि त्या आत्मांना आपण नावं देतो. जो लहानपणी मरतो त्याला मुंजा म्हणतात, जो बिना लग्नाचा मरतो तो खैस बनतो, जी बाळातपणात मरते ती डाकीन बनते. अच्छा. हा, तो जो असं प्रवासात मरतो तो चकवा बनतो. हे असं प्रकार आहे त्याच्यातला. म्हणजे हा संशोधनाचा भाग आहे खरं तर, पण ह्या संशोधनामध्ये हे सगळं असं आहे. आणि हे म्हणजे निगेटिव्ह एंटिटी असतात की या काही आपल्या कामात पण येतात? हे बघा, ज्याला देव मानायचं नाहीये त्याच्यासाठी देव पण दगड आहे. खरंय. आणि ज्याला देव मानायचा आहे त्याच्यासाठी दगड पण शेंदूर लावल्यावर देव आहे. बरोबर. निगेटिव्ह और पॉझिटिव्ह हे ज्याच्या त्याच्या वैचारिक पातळीवर डिपेंड करतं, त्याच्या थिंकिंगवर डिपेंड करतं. तुमची थिंकिंग जशी तसं तुम्ही त्याच्याकडे पाहणार. खरं तर मी ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना, या आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये अनेक हजारो वर्षा शेकडो वर्षापासून आलेल्या गोष्टी आहेत. बरोबर आहे. ज्या लिहून ठेवलेल्या आहेत. मग त्या गोष्टी आपण मान्य करत चालतो आणि त्याच गोष्टी आता जर तुम्ही निगेटिव्हली पाहिल्या तर त्या तुम्हाला निगेटिव्हच दिसतील, तुम्ही पॉझिटिव्हली पाहिल्या तर पॉझिटिव्ह दिसतील. खरी गोष्ट आहे. एका नाण्याच्या दोन बाजू असतात, तुम्ही त्या दोन्ही पाहिल्या पाहिजे. त्यानंतर ते नाणं किती खणखणीत वाजू शकतं हे तुम्हाला कळतं. खरंय. म्हणजे ते अभ्यासच कामा येतो आपला. हो, अभ्यासच. एखादा अशिक्षित माणूस नाही सांगू शकत ना इन्शुरन्स काय असतो, अमेरिकेत काय घडतं, न्यूजला काय दाखवत आहे. ते कशाला बीबीसी वगैरे उघडून बघतील की त्यांना कळणार आहे की कुठे तिथे इन्शुरन्स होतो भूतांचा. खरंय. लोकांसाठी शरीर नश्वर आहे परंतु आत्मा हा अमर असतो, हे तेवढंच सत्य आहे जे लोकांसाठी लिहिलं गेलेलं पण आहे आणि हे आपल्या अनेक हजारो शेकडो वर्षांपासून आतापर्यंत सांगितलं जातं. खरंय. तुम्ही आता सांगितलं की तुम्ही दशमहाविद्यांचा अभ्यास करताय. हो. तर या दशमहाविद्यांमध्ये कुठल्या कुठल्या विद्या येतात? दशमहाविद्यांमध्ये कुठल्या कुठल्या विद्या येत्या म्हणण्यापेक्षा दशमहाविद्या हा 10 देवीतांचा एक समूह आहे देवींचा. आणि त्या 10 देवींच्या समूहाला दशमहाविद्या म्हटलं जातं. म्हणजे आता ते मी बऱ्याच ठिकाणी पण मी सांगते आणि ते पण आता इथे पण मी ते खरं सांगते. एक व्हायब्रेशन्स आपल्या तयार होतील या आता आपल्या स्टुडिओमध्ये. काली तारा महाविद्या षोडशी भुवनेश्वरी. आता हे तुम्ही काउंट कर. काली तारा महाविद्या षोडशी भुवनेश्वरी भैरवी छिन्नमस्ताच विद्या धूमावती तथा बगलामुखी सिद्धविद्याच षोडशी मातंगी कमलात्मिका एतादश महाविद्या. आला बरोबर. तुम्ही बरोबर नाव घेतलंय. काली तारा ह्या महाविद्या आहे. म्हणजे आपण ह्या मंत्रातून दशमहाविद्यांना प्रेझेंट करतो. एक व्हायब्रेशन्स थोडस अंगावर हे वाटलं. बरोबर. काली तारा षोडशी भुवनेश्वरी भैरवी छिन्नमस्ता, त्याच्यानंतर धूमावती, बगलामुखी, मातंगी, कमलात्मिका. हा जो 10 देवींचा समूह आहे, ज्या विलुप्त होत चाललेल्या काही गोष्टी होत्या त्या आत्ता कुठेतरी ह्या पॉडकास्ट वगैरेच्या माध्यमातून लोकांच्या समोर यायला लागल्या. खरंय. तर ह्या ज्या 10 देवीतांचा समूह आहे ही उत्पत्ती आहे कामाख्यामधून. ओके. सिंपल गोष्ट. आपण ब्रह्मांडाचा पार्ट आहोत. ब्रह्मांड आहे. ब्रह्मांडामध्ये घडलेल्या घटना आहेत. त्यापैकी भगवान शिवशंकरांच्या अर्धांगिनी सतीचं हे झालं आणि म्हणजे त्यांनी दक्षराजाच्या याच्यामध्ये होमामध्ये 51 ठिकाणी 51 शक्तिपीठ झाली. 51 शक्तिपीठांपैकी जिथे सती मातेचं जनांग, तिथे योनी कुंड, जिथे योनी झाली तिथे आजही देवीला रजस्वला होतात. ओके. तुमच्या जनरल भाषेमध्ये आपण काय म्हणतो त्याला पिरियड्स, मासिक पाळी. हो बरोबर, मासिक पाळी येते. अजूनही होतं. मग त्याला सायंटिफिक पण रिझन आहेत, पण तिथे ती उत्पत्ती स्थळ आहे.
त्यांना कामाख्या देवींना ह्या दशमहाविद्यांची अधिष्ठात्री मानलं जातं. अच्छा. तुम्ही गुवाहाटी, आसाममध्ये जे गुवाहाटी आहे त्या हो. गुवाहाटीमध्ये जे कामाख्या धाम आहे, कामाख्या पीठ आहे, हम्म. त्या ठिकाणी दशमहाविद्यांच्या सगळ्या गोष्टी सापडतात. अच्छा. दशमहाविद्यांच्या मूर्ती सापडतील, मंदिर सापडतील. हो. अशा बगलामुखी वेगळ्या ठिकाणी आहेत, हो. धुमावती मंदिर वेगळ्या ठिकाणी आहे, भैरवी त्रिपुर भैरवी मंदिर वेगळ्या ठिकाणी आहे, बरोबर. कमलात्मिका वेगळ्या ठिकाणी आहे. हे वेगवेगळ्या ठिकाणी असले तरी त्यांची उत्पत्ती कुठे आहे? अधिष्ठात्री त्यांची कामाख्या देवी. अच्छा. मग ह्या दशमहाविद्यांच्या ह्या समूहाच्या देवता आहेत, या दशमहाविद्या म्हणून ओळखल्या जातात. आणि पण मग ह्या ज्या दशमहाविद्या आहे यांची जी पूजा असते ती सात्विक पूजा असते की बऱ्यापैकी, म्हणजे मी ऐकलंय की यांचं तुम्ही ज्या साधना असतात, काळा जादू वगैरे हे ते त्याच्यासाठी जास्त वापरल्या जातात. ही सगळ्याच प्रकारसाठी ओळखल्या जातात. बगलामुखी तंत्रशास्त्रामध्ये काय आहे माहितीये का? एक शत्रूवर आपल्याला विजय मिळवायचा असेल, कोर्टाशी रिलेटेड प्रकरण असतील, तर ते असं तुम्ही त्याला सात्विक, तामसिक किंवा धार्मिक किंवा वैदिक असं काही तुला हे नाही करू शकत. बरोबर. पण तुम्हाला मी सांगितलं की नेगेटिव्हली ते करायचं आहे की पॉझिटिव्हली करायचं आहे, हे तुमच्यावर डिपेंड आहे ना. खरंय. गणपती काय आहे? विद्येची देवता विद्येची आहे. देवता आहे. गणपती बाप्पा पण आहे, बरोबर. पण तांत्रिक गणपती पण आहे. हो का? ह्या विषयावर पण येईल मी. पण हे मी का सांगते आहे, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. दशमहाविद्यांच्याही तशा दोन बाजू आहेत. तुम्ही ठरवलं तर तुम्ही पॉझिटिव्हली त्या सगळ्या गोष्टी शिकू शकता आणि त्याचा चांगल्यासाठी वापर करू शकता. पण तुम्ही पण माझा हाच पुढचा प्रश्न आहे साहेब, की या गोष्टींचा चांगल्या म्हणजे हे जे तुम्ही सांगितलं तंत्रविद्या, याचा चांगल्या गोष्टींसाठी उपयोग नाही करत कोणी? हे का नाही करत? चांगल्या गोष्टींसाठी, लोकांना बरं करण्यासाठी करा ना. एखाद्याच्या घरात बाधा असेल ती काढण्यासाठी करा ना. एखाद्याच्या वास्तूशी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी करा ना. एखादं खरंच गरिबीच्या याच्यामध्ये असेल तर कमलात्मिका मीन्स व्हॉट? कमलात्मिका म्हणजे लक्ष्मी देवी, ज्या तांत्रिक लक्ष्मी आहेत. आपण ज्या दिवाळीला करतो धनलक्ष्मी देवी, तशा तांत्रिक लक्ष्मी मीन्स कमलात्मिका देवी, ज्या दशमहाविद्यांमध्ये आहे. तांत्रिक पद्धतीने त्यांना धनासाठी, धनसंचयासाठी, धनवृद्धीसाठी ज्या त्यांच्या सगळ्या पूजा केल्या जातात, त्या कमलात्मिका देवी त्या दशमहाविद्यांमध्ये पडतात. अच्छा. तुम्ही असं पण करू शकता, असं पण करू शकता, बट शेवटी काय, मेहनत करा, तुमच्यासाठी सगळं चांगलं होईल. तुम्ही पॉझिटिव्हली कराल तर तुम्हाला त्याचा पॉझिटिव्ह इफेक्टच दिसणार. बरोबर. आणि तुम्ही ते पॉझिटिव्हलीच बघितलं पाहिजे. आय डोंट नो व्हॉट, बट लोक नेहमी मला म्हणत असतात, मी खरं प्रयत्न करते बरं का, हे इंग्लिश नाही पडलं पाहिजे तोंडातलं, पण नेहमी होतं. काय होतं एक आपल्या, ठीक आहे, पण एक्झॅक्टली काय होतं माहितीये का, की बरेच जण मला भेटल्यानंतर म्हणतात की मला वाटतं तू पण आता थोड्या वेळापूर्वी म्हटलास की एक ना प्रत्येकाच्या चेहऱ्यामध्ये एक तेज असतं, एका वाणीमध्ये ना एक सामर्थ्य असतं. बरोबर. खूप बायका मला बघितलं ना की रडायला लागतात. खूप जणी मला बघितलं ना की म्हणजे अशा एक्साइटेड होतात आणि अगदीच मला मिठी मारतात. ओके, जसं तू म्हटलं, मी तुमच्याशी बोलत असताना मला एक वेगळं हे वाटलं, म्हणजे हे वाणीतलं सामर्थ्य आहे, हे तुमच्या सिद्धींमधनं तुमच्याकडे येतं, हे लक्षात घ्या. म्हणजे अशी खूप आपुलकी वाटते तुमच्याशी बोलताना, असं वाटतं की ते ममत्व असतं ना, हे तुमच्या आईसाहेब त्याच्यामुळेच म्हणतात पण हे तुमच्या सिद्धीतनं तुमच्यात येतं. हे बघा, तुमची सिद्धी किती ग्रेट आहे, किती पॉवरफुल आहे हे महत्वाचं नसतं, तुमचा तिच्यासाठी किती अभ्यास झाला आहे. कळलं? तुमचा अभ्यास जेवढा आहे ना, जेवढा साधनेमध्ये साधक डुबलेला असतो ना, तेवढाच तो शांत पण असतो आणि तेवढाच तो रागीट पण असतो. म्हणजे प्रसंगी मी खूप शांत आणि प्रेमळ आहे, प्रसंगी माझा अवतार वेगळा आहे, रुद्र स्वरूप. हो, महाकाली स्वरूप, रुद्रकाली स्वरूप म्हटलं तर, कारण हे दोन्ही आपल्या जीवनाचे अंग आहे. खरंय. आणि ते तसेच घडतात. बरोबर आहे. नाही, तुम्ही जे सांगितले ना त्या पद्धतीने मला हे तर क्लिअर झालं आता की दशमहाविद्या काय आहे. आता आपला जो माझं यात असं म्हणणं आहे की दशमहाविद्या आणि भूत प्रेत याचा कसा संबंध आहे? दशमहाविद्या आल्या, दशमहाविद्यांमध्ये पुन्हा काय आलं, एखादं काम करून घेणं आलं. एखादं काम करून घ्यायचं असलं म्हणजे तुला सिद्धितंत्र शिकणं आहे, सिद्धितंत्र आलं म्हणजे तुला तांत्रिक क्रिया शिकणं आलं, तांत्रिक क्रियांसाठी काहीतरी काम करायचंय म्हणजे तुला चेडा, गोटा, जिन्नात ह्या सगळ्या गोष्टी लागल्या, मग ते त्याच्याशी रिलेटेड आपोआप झालं. तांत्रिक क्रियांमध्ये पुन्हा काय आलं, काली, तारा ह्या अघोर साधनेशी रिलेटेड देवता आहेत, ज्या स्मशानात राहतात. तू स्मशानातली 7 नंतर आपण स्मशानाकडे जात नाही,
पण स्मशानात बसून केल्या जाणाऱ्या पूजा तंत्र क्रिया ह्या काली देवी आणि तारा देवींना रिप्रेझेंट करतात, त्या प्रेझेंट केल्या जातात. बरोबर. म्हणजे स्मशानातली एखादी देवता पाहिल्यानंतर तुला निगेटिव्ह वाटणार. हो. भयानक दिसणारी काळ्या स्वरूपातील जगज्जननी ती उभी आहे, तिच्या हात आहे, गळ्यामध्ये मुंडमाळा आहे, रक्त आहे, मागे स्मशान जळत आहेत, कुत्रे आहेत, सगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत. त्या तुम्ही पाहिल्यानंतर भीती वाटण्यासारख्या आहेत. जी बाहेर काढली ते भीती वाटण्यासारखं आहे. खरंय. बट तुम्ही ते ममतेच्या स्वरूपाने जर पाहाल की ती एक स्त्री आहे, तरी सुद्धा तिने संहार केला आहे. तिने होत्याचं नव्हतं करण्याची तिच्यामध्ये शक्ती आहे. तिच्यामध्ये हे ममत्व आहे की ती सगळ्यांना आपलंसं करते, की ती अंगावर वस्त्र धारण नाही केलं, कारण सगळी माझी लेकरं आहेत, त्यामुळे मला वस्त्रांशी घेणं नाही, सगळी माझी लेकरं आहेत. हे पॉझिटिव्हली विचार करा ना. खरी गोष्ट. पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह दिसेल. खरंय, एकदम बरोबर बोलला तुम्ही. असं खरी गोष्ट आहे. आता याच्यामध्ये जे तुम्ही सांगितलं स्मशान साधना वगैरे, ते स्मशान साधना नेमक्या कशा प्रकारच्या असतात? म्हणजे याच्यात तुम्ही खरंच कुठल्या LTT बोलवू शकता का? स्मशान साधना हा नाही प्रकार, हं. अघोर साधना हा प्रकार आहे. ओके. अघोर साधनेमध्ये स्मशान साधना आहे, अघोर साधनेमध्ये कपाल साधना आहे, अच्छा. अघोर साधनेमध्ये भैरवी साधना आहे. हे स्मशान अघोर साधनेमधले वेगवेगळे प्रकार आहेत. हे ओके. जी अघोरी तंत्रशास्त्र आहेत किंवा अघोरी हे आपण तांत्रिक क्रिया आहेत, त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत ना. अच्छा. स्मशान साधना त्याच्यातलाच एक प्रकार आहे. शव साधना त्याच्यातलाच एक प्रकार आहे. शव साधना जी शवावर बसून केली जाते, म्हणजे मेलेल्या हो प्रेतावर. हो हो, शवावर बसून, त्याच्या छातीवर बसून, त्याच्या जवळ बसून, हे लिखित स्वरूपातल्या गोष्टी आहेत. आणि याच्यात काय होतं हे सांगा ना थोडं. कशात? अजून थोडं इलॅबरेट करून सांगा. मी हेच सांगते ना, एक एक गोष्ट क्लिअर करू ना आपण. शव साधना, आता आपण कशाबद्दल बोलतोय? अघोर टॉपिक आहे आपला. अघोर मीन्स अघोर, जे घोर नाही किंवा जे घोराशी रिलेटेड आहे, असं म्हणायला गेलं तर ते पवित्र आहे, परंतु ते आपल्याशी रिलेटेड नाही, म्हणून आपण ते भीतीदायक वाटतं. त्या स्मशानात केल्या जाणाऱ्या क्रिया आहे म्हणून आपल्याला ते अजून निगेटिव्ह वाटतं. आता त्याच्यामध्ये प्रकार काय? अघोर साधनेमधली पहिली स्मशान साधना, जी स्मशानात बसून तांत्रिक क्रिया केल्या जातात, त्या स्मशान क्रियेशी रिलेटेड. पण ते चांगलंही असतं, वाईटही असतं. पण चांगलं करणारा चांगलं करतो, वाईट करणारा वाईट करतो, हे त्याच्या थिंकिंगवर असतं. म्हणून स्मशान साधना नाव आहे, कारण ते स्मशानामध्ये पूजा विधी केले जातात. बरोबर बरोबर. मग स्मशानामध्ये अजून पूजा विधी केले जातात. मी असं थोडंसं पुढे जाऊन बोलते. आपण प्रेत घेऊन जातो, ते प्रेत ठेवल्यानंतर आपण त्याला चक्कर मारतो, पाणी, अग्निसंस्कार असा शब्द आहे. पण ती स्मशानात केली जाणारी पूजाच आहे ना. खरंय. नाहीये? खरंय आहे ना. दुसऱ्या दिवशी राख सावडायला जातात, तिथे निवद घेऊन जातात. कोण खातं ते? तरीही ते रिलेटेड आहेच ना. बरोबर. हे तिथे गेलं. त्याच्यानंतर स्मशान साधना त्याच्याशी रिलेटेड काहीही असू शकतं. पण त्याच्यामध्ये दुसरा प्रकार जो आहे तो शवसाधना. शवसाधना जी एक म्हणजे खूप शिकलेला प्रकांड पंडित आपण म्हणतो ज्याला, की जो अघोर साधनेमधला हेड आहे, तो शवावर बसून जी साधना करतो ती शवसाधना असते. बरोबर. शवाशी रिलेटेड साधना असते. पण त्या शवाजवळ बसून केली जाते, शवाच्या छातीवर बसून केली जाते, जळणाऱ्या चितेजवळ केली जाते, शवाशी रिलेटेड अंगांशी केली जाते, शवाशी रिलेटेड प्रक्रियांशी केली जाते. हे होतं हो हो, आजही होतं. शवसाधना म्हणतात त्या. ओके. त्याच्यानंतर थर्ड भैरवी साधना, जी भैरवाशी आणि भैरवीशी रिलेटेड आहे. भैरव हे भैरव तंत्रामधले येतात. भैरवी तंत्र वेगळं आहे, भैरव तंत्र वेगळं आहे. भैरव वेगळा असतो, भैरवी वेगळी असते. बरोबर. हे माहितीये? हे आता कळलं मला तुमच्याकडे. भैरव हे देवीच्या रक्षक असतात. भैरव, काल भैरव, दंडपाणी भैरव. ओके. हे भैरव, रुद्र भैरव. हे भैरव तंत्र वेगळं असतं. भैरव साधना वेगळी आहे. ती स्मशान साधनेमध्ये अघोर प्रक्रियेमध्ये भैरव साधना किंवा भैरव तंत्र, भैरव पूजा वेगळ्या असतात. त्यातच त्रिपुर भैरवी, जी मी दशमहाविद्यांपैकी एक सांगितली, त्रिपुर भैरवी देवी, ज्या त्यांचीही एक साधना असते जी स्मशानाशी रिलेटेड असते. मग ती चांगल्या कामासाठी पण लोक करतात, वाईट कामासाठी पण लोक करतात. आता हे लोकांवर डिपेंड असतं. पण ती भैरवी साधना ती पण स्मशानात केली जाते. म्हणजे आता स्मशानातली साधना, शव साधना झाली, स्मशान साधना झाली, भैरवी साधना झाली, मग कपालिक साधना असते. कपालिक साधना एक असा स्तंभन प्रकार आहे, असा साधनेचा प्रकार आहे की ते स्मशान हे मृत्यूचं शेवट आहे, शांततेचं प्रतीक आहे, भयाचं प्रतीक आहे.
जिथे बसून तुम्हाला त्याच्यासारखी शांतता कुठेच मिळत नाही, ज्याला आपण स्मशान शांतता असा शब्दच वापरतो. खरं. तिथे बसून तुम्ही जी ध्यानधारणा करतात त्यावेळेस तुम्हाला तिथल्या ज्या निगेटिव्ह एनर्जीज असतात त्या कॅच करण्याची ताकद येते. तेव्हा तुम्ही जे ध्यान करता किंवा ज्या सिद्धीप्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न करता ते कपालिकमध्ये येतं. त्याला तुम्ही कपाल साधना किंवा कापालिक म्हणतात. ते कपाल जे असतं सोबत ठेवलेलं. हो, कपाल ते बरोबर. मग त्याच्यामध्ये ते कवटी बिवटी हड्ड्या बिड्ड्या ते नंतरच ह्या सगळ्या याच्यात वापरला जाणार आहे. ते बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये एंटर करतं. मग हे वेगवेगळे अघोर साधनेतले हे वेगवेगळे प्रकार झाले. अच्छा. मग हे वेगळे प्रकार त्याच्यातून असे फोडून वेगवेगळ्या भागामध्ये लोकांमध्ये प्रचलित झाले. खूप म्हणजे त्याच्यावर सांगितलं ते मोठं असतं. खूप सेक्शन्स आहेत त्याच्यात, म्हणजे खरं पाहिलं त्या सेक्शन्स मध्ये पण सेक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये पण पार्ट्स आहेत, त्याच्यामध्ये मग ABCD XYZ पर्यंत आहे. हे खूप साऱ्या वेगळ्या गोष्टी आहेत जे गुरूंच्या ज्ञानाशिवाय, गुरूंनी दिलेल्या मार्गाशिवाय करणं सुद्धा तेवढंच घातक आहे. मी तुम्हाला तेच आता विचारणार होतो की आजकाल काय झालंय ना, की काही मुलं या गोष्टी म्हणजे ज्या साधना वगैरे तुम्ही आता सांगितलं, हे खूप त्यांना अट्रॅक्शन झालंय या गोष्टींचं, की आपण पण हे करू, मग आपल्याला आपलं काहीतरी करू, आपण चांगलं होईल आपलं. त्या साधनेसाठी नाही लोक काय करतात, काही युट्यूबवर व्हिडिओ बघतील किंवा कुठून तरी वेगळा गुरु सोडून सगळीकडनं नॉलेज घेतील आणि ते स्वतः प्रयत्न करायला जातात या गोष्टींचा. तर हे किती धोकादायक होऊ शकतं? ही खूप धोकादायक असू शकतं. गुरुविन ज्ञान अधुरा, सगळ्यात महत्वाची गोष्ट. तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही जन्म घेतला पहिली गुरु आई, चालायला बोलायला तुम्ही आपोआप शिकत. बरोबर. त्यानंतर तुम्ही शाळेत जाता, तुमचं 5वी पर्यंत म्हणजे प्री स्कूल होतं, मग तुमचं हायस्कूल होतं, मग कॉलेज होतं, मग तुमचे पोस्ट ग्रॅज्युएशन होतात. ह्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने असतात आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गुरुच असतो. खरं. म्हणून गुरुशिवाय कुठलाही अभ्यास तुमच्यासाठी अपूर्ण असतो. म्हणून तुम्हाला एक योग्य गुरु, एक योग्य मार्गदर्शक हवा असतो. बरोबर. ह्याच गोष्टी उलट्या तुमच्यावर फिरण्याची शक्यता असते, तुम्ही काहीतरी शहाणपणा करायला गेलात तर. आणि हे कितपत म्हणजे जीवावर पण बेतू शकतंय? जीवावर म्हणजे झालंय असं बऱ्याच जणांच्या सोबत. आणि आजकालच्या मुलांचं अट्रॅक्शन बद्दल जर बोलला तर तरुण पिढीने अभ्यास करावा. अभ्यास करून तरुण पिढीने जे शास्त्र, तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टींकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःच्या सुरक्षा रक्षणासाठी रक्षा कवच ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिका. पण तुम्ही त्यासाठी एक आध्यात्मिक गुरु करा, आध्यात्मिक गुरुकडून ज्ञान घ्या. आध्यात्मिक गुरुकडून ज्ञान घेतलं तर तुम्हाला ती कशा पद्धतीने सिद्धी करायची असते, त्याचं अनुष्ठान काय असतं, खरं धर्मात त्याला काय मार्ग दिले गेलेले आहेत, खरं त्याचं काय रहस्य असू शकतं, काय गूढ असू शकतं आणि त्याचा कसा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो हे बघणं गरजेचं आहे. पण ते काय आजकाल फॅड झालंय लोकांच्या. मुलांची, मी नवीन तरुण पिढीची मुलं पाहते की सगळे काम धंदे सोडून ते लगेच चालले बाबा झाले ते अक्षरशः बाबा झाले. म्हणजे मला हे कळत नाही की तुम्ही अचानक, म्हणजे आता वयाची 30-35 झाली ना बाबा, तेव्हा ते कुठंतरी कळायला लागलं, आत्ताशी अक्कल यायला लागली की काय असतं. एवढ्या 15-16 वर्षाचा जो स्टडी होता त्याच्यानंतर हे आला आणि तुम्ही 15-16 वर्षामध्ये बाबा झाले. बरं ठीक आहे, मी मान्य करते सिद्धी कधीही कुठेही कोणत्याही वयात प्राप्त होऊ शकते. पण तुमचा अभ्यास, तुम्हाला ते माहिती तर पाहिजे ना. पण तुम्ही इतका लवकर कसं काय त्याच्यामध्ये हे केलं? चला तुमची ग्रास्पिंग पॉवर चांगली असेल म्हणून तुम्ही केलं असेल. एखादा असतो हुशार विद्यार्थी, मी असेल कदाचित, मला वयाची 35 आली, बरोबर, पण मग तुम्ही एवढ्या तरुण वयामध्ये करताय, मग तुम्ही त्याचं योग्य ज्ञान घेतलंय का? तुम्ही निवडलेला गुरु कुठला आहे? बरोबर आहे. तुम्ही त्या गुरुशी रिलेटेड बोलताय तर तुम्हाला त्या गुरुशी रिलेटेड गोष्टी माहिती आहेत का? तुम्हाला तुमच्या गुरुने दिलेला मार्ग योग्य आहे का? गुरुने तुम्हाला मर्यादा पण दिल्या असतील, खरंय, तुम्हाला प्रॅक्टिससाठी पण खूप साऱ्या गोष्टी दिल्या असतील. पण तुम्ही ते सगळं सोडून तुम्ही तिकडून आले, 2-3 वर्षाची काय तुम्ही साधना केली, 1 वर्षाची, 9 महिन्याची, वर्षाची, 1.5 वर्षाची, 3 वर्षाची, आले लगेच बाबा बन का बैठ गई. असं थोडी असतं दादा. गादी टाकले झाले, गाद्या टाकून बसले ना हे सगळे. हे नाही होऊ शकत असं. अशा लोकांनी हे सगळं हे केलं पाहिजे. म्हणजे मी तर चॅलेंजच करते ओपन, या द मराठी बियर्डमॅन पॉडकास्टच्या माध्यमातून मी हे चॅलेंज करते. असे कोणी तरुण बाबा लोक जर असतील, ओपन चॅलेंज माझ्या समोर येऊन बसा. तुमचं ज्ञान किती प्रगल्भ आहे आणि मला किती थोडीफार अक्कल आहे हे आपण ऑनलाईन घेऊ.
लाईव्ह वर फक्त तुम्ही पुस्तकं वाचून मोठे नाही होऊ शकत. तंत्र तुम्ही हा काय नाही, हे तंत्रविंत्र अरे बोलायच्या गोष्टी असतात दादा ह्या. हे सगळं बोलून सोपं नाहीये, हे सगळं करणं, त्याच्या मागचा अभ्यास, त्याच्या मागचं तुमची प्रॅक्टिस. मला सांग, शाळेमध्ये जातो ना, मग शाळेमध्ये जेवढं बीजगणित महत्वाचं आहे ना, तेवढी भूमिती पण महत्वाची आहे. खरी गोष्ट आहे, हो की नाही? बीजगणित भूमिती दोन्ही महत्वाची आहे की नाही? तर ते एक गणित झालं ना. बरोबर. मग तुम्ही मॅथमॅटिक्स करताय, पण तुम्हाला ते आकृत्या कशा काढायच्या हे माहित नाही, तुम्हाला काटकोन त्रिकोण षटकोन माहित नाहीये, आणि तुम्ही साइन कॉस थिटाच्या गोष्टी करताय. साइन कॉस थिटा करून तुम्ही गणितज्ञ नाही बनू शकत. तसंच हे तंत्रशास्त्रामध्ये आहे. तुम्ही तंत्र साधना करताय किंवा कुठल्या गोष्टींचा तुम्ही जर 4 लोकांमध्ये ते बोलताय, तर तुम्हाला त्या गोष्टीचं खरंच ज्ञान आहे का हे माहिती पाहिजे. फक्त वाचलं, बोललं, झालं म्हणजे तुम्ही बाबा होत नाही. गाद्या टाकून बसले म्हणजे तुम्ही काय कुठल्या पिठाचे कोणी हे होत नाही, आणि तशाने तुम्ही मोठे होऊ शकत नाही. हे कधीतरी पितळ उघडं पडतं. आता आपला जो विषय होता, की मला त्याच्याबद्दल विचारायचं आहे तुम्हाला. भूत बाधा होते असं म्हणतात, तर हे भूत बाधा म्हणजे खरंच भूत मागे लागतात की काय होतं हे भूत बाधा? तर मी हे दोन्ही बाजूने सांगते, म्हणजे मी सायंटिफिक पण रिझन सांगते याच्या मागचे. तर आपण मेंटली डिस्टर्ब असतो बऱ्याच वेळेला, आणि मेंटली ज्यावेळेस आपण डिस्टर्ब असतो ना, आपल्या माइंडमध्ये काही गोष्टी फिरत असतात, त्या आपल्याला भास स्वरूपात दिसतात. आपण ज्याला प्रिडिक्शन्स, मॅनिफेस्ट असे शब्द वापरतो, दिसतं, भास. तर तसं पण होऊ शकतं. तुम्ही घरात असल्यानंतर वाऱ्याची झुळूक जर तुमचे केस उडून गेली ना, तरी पण तुम्ही घाबरता, तरी पण तो तुमचा भास असू शकतो. परंतु तुम्ही एखादी जागा असेल ज्या ठिकाणी अशा पद्धतीने कोणाचा मृत्यू झालेला असेल, किंवा अशी जागा असेल ज्या ठिकाणी खरंच त्या भूतांचा वास असेल, त्या राशीशी रिलेटेड असतील, किंवा त्या निगेटिव्ह एनर्जीशी भरलेला जर तो स्पॉट असेल आणि तुम्ही तिथून जात आहात किंवा तुम्ही त्या फेऱ्यात सापडत आहात, तर येस, भूतबाधा होते. अच्छा. अनेकांच्या शरीरामध्ये दाखवली जाते. बरेच जण बघतात, बरेच जण त्याबद्दल बोलतात, बरेच जण खूप वर्षांपूर्वी वारलेल्या लोकांच्या भाषेमध्ये बोलतात, आणि हे सगळं त्या पद्धतीने आपण रिॲक्शन्स बघतो. बरेच जण काय म्हणतात, नाही नाही नाही, मेंटली डिसऑर्डर आहे. पण हे मेंटली डिसऑर्डर मागे पण रिझन्स खूप सारे, दुसऱ्या भाषेत पण बोलायला लागतात काही काही लोक. हो, मी तेच सांगते ना, की वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये असतं. एखादा मराठी मनुष्य जर गुजरातीमध्ये किंवा बंगालीमध्ये बोलायला लागला, तर नवल वाटण्यासारखी गोष्ट नाहीये. आपण त्याला अपरिचित पाहिलंय ना आपण, त्याच्यामुळे अपरिचित सारखं आपण त्याला नावं ठेवून मोकळे होऊन जातो. पण हो, त्याच्या मागे काहीतरी कारण असू शकतं. हे होतं, हे झालेल्या घटना आहेत, ह्या मी पाहिलेल्या घटना आहेत. आत्ता अनुभवाने खूप साऱ्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात पण उघड्या डोळ्यांनी लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यात. सावल्या दिसतात तुम्हाला अक्षरशः. जर मान्य नसेल तर मला असं वाटतं की तुम्ही एकदा शारदा भवानी पीठ माहितीये का? नाही, कुठे येते? नागपूरच्या थोडस पुढे, बरं, एक 3 तासाच्या अंतरावर मैयर म्हणून गाव आहे, जिथे शारदा भवानी पीठ आहे. अच्छा. तिथे आजही शेकडो वर्षांपूर्वीचे देवीचे भक्त आजही तिथे पहाटे येऊन देवीची पहिली पूजा करतात. दिवा लावून जातात, देवीचा शृंगार करून जातात, देवीला हार फुलं वाहून जातात. आजही आला आणि ऊद अनेक वर्षांपूर्वी होते, पण ते आता तुम्ही पाहता का नाही, तरी सुद्धा तिथे ती घटना घडती. मग तुम्ही त्याला भूतबाधा म्हणाल का? नाही, हे चमत्कार आहेत. तसेच चमत्कार देव अंगात येतात म्हणे. हा, देव खरंच येतात का अंगात? हा खूप म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे तसं पाहिलं. नो कॉमेंट्स. खरं तर काय असतं माहिती का, कॉन्ट्रोवर्शियल नाही म्हणता येणार, पण माझ्या गुरु नेहमी बोलतात की आपण एवढे लायक नाही, किंवा आपलं एवढं सामर्थ्य नाहीये, आणि आपली एवढी कॅपॅसिटी नाहीये की आपण त्या गोष्टी कॅरी करू शकतो. हा, म्हणजे ती एवढी शक्ती देवी साक्षात अंगात नाहीयेत, पण देवीचा अंश, देवीची सावली त्या व्यक्तीवर असणं, त्या व्यक्तीची जी साधना आहे, त्या व्यक्तीचा त्या देवीशी रिलेटेड जो भक्ती मार्ग आहे, त्याच्याशी जर तुम्ही एकरूप असाल आणि भगवतीशी जर तुम्ही एकरूप झालेले असाल, तर येस, तुमच्यावर भगवतीची जी छाया आहे, ती छाया अंगात येण्याच्या स्वरूपामध्ये लोकांना दर्शन देते. बरोबर. ते अक्षर म्हणजे आता मी खूप सारे ते बघते, इंस्टाग्राम, युट्यूब शॉर्ट मध्ये काय काय आज दाखवतात ते. पण साक्षात जे जगदंबाचं स्वरूप पाहायचं असतं ना, ते त्या भक्तीशी लीन असलं पाहिजे, आणि तो काही क्षणाचा संचार असतो, काही काळाचा असतो, आणि त्यावेळी साक्षात भगवतीचं दर्शन होतं.
बरोबर. हो, तर मी ती गोष्ट मान्यच करते की देवीची छाया, देवीची सावली किंवा त्या देवीचा अंश येणं, अंश येणं, सुईच्या टोकापेक्षाही छोटासा अंश तुमच्या शरीरामध्ये भक्ती मार्गामुळे संचारणं, तो देवीचा संचार असू शकतो. बरोबर आहे. म्हणजे ती एवढी दिव्य शक्ती, ती आपण ती झेलू नाही शकत आपल्या अंगामध्ये एवढी. मग ते तिथपर्यंत मी सांगते की ते तसं असू शकतं. तसंच भूतबाधेचं पण आहे. भूत खूप पॉवरफुल असतात किंवा खूप असतात, तर ते भूत अख्खे तुमच्या अंगात नाही घुसत ना, त्यांची सावली तुमच्यावर पडलेली असते. त्या सावलीने तुम्ही एवढे हे होतात. तसंच आदिमाया पराशक्तीची छाया तुमच्यावर असते ना, तर ती संचार स्वरूपामध्ये, अंश स्वरूपामध्ये तुमच्या शरीरात वास करते किंवा तुमच्यात ते तेज प्रकट होतं, तयार होतं आणि तो देवी संचार तुमच्यामध्ये दिसतो लोकांच्या दर्शनासाठी. बरोबर. म्हणून ते मान्यच करते. बरोबर. पूर्वीच्या काळी पण लोक अशी म्हणायची, तुम्ही जता सांगितलं की आपण बाहेर कुठे गेलेलो असलो ट्रॅव्हलिंग मध्ये, तर कुठेही तुम्ही लघवी करू नका, कुठेही तुम्ही मी आता सांगितलं निगेटिव्ह स्पॉट्स, तर तसं म्हणजे ते पण एक कारण. हो ना, निगेटिव्ह स्पॉट सांगितले ना मी. एखादी निगेटिव्ह जागा असेल, एखादं निगेटिव्ह घर असेल, एखादी अशी काही स्पॉट्स असतील की ज्या ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेले असतील किंवा काही झालेलं असेल किंवा काही घडलेलं असेल. तुम्हाला माहिती आहे असं काही हॉन्टेड प्लेसेस? खूप सारे हॉन्टेड प्लेसेस, खूप सारे. आपल्या नाशिकमध्ये 2-4 आहेत ना. नाशिकमध्ये आहेत? हो, 2-4 आहेत ना. जरा तिकडे देवळाली गावाकडून आपण तुम्ही जरा तिकडे मुंबई मार्गाकडे जा. मला वाटलं होतं कोकणातच आहे फक्त, नाशिकमध्ये नाही. नाशिकमध्येच का, आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, भारताच्या बाहेर पण खूप सारे देशांमध्ये आहे अशा हॉन्टेड प्लेसेस आहेत. जरा हॉरर स्टोरीज मध्ये सगळ्या गोष्टी दाखवतात आणि त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही जसं डिस्कवरी बघतो ना आपण, तसं त्या हॉररच्या स्टोरी पण बघितल्या पाहिजे की खूप साऱ्या बाहेरच्या देशांमध्ये पण ह्या घटना आहेत, तर त्या घडतात. म्हणजे इट मीन्स की हे आहे. काही वेळा ते सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये पण कैद होतं या सगळ्या गोष्टी. एका हॉस्पिटलचं दाखवलंय, त्याच्यामध्ये स्ट्रेचर मागे पुढे होणं, खुर्ची गोल फिरणं, लाईट चालू बंद होणं, किंवा काहीतरी व्हाईट कलरचं खाली उतरताना चढताना दाखवणं, एखादं जी मुर्दाघर असतं, आपण त्याला काय म्हणतो, मॉर्चरी, बरोबर, तिथून काहीतरी बाहेर येता जाताना दिसणं. ह्या सगळ्या गोष्टी आपण डोळ्यांनी पाहतो, पण आपण काय म्हणतो माहितीये का, नाही, माझा विश्वास नाही. तुम्हाला दिसलंय का? हो, मी माझ्या आईला स्वतः साक्षात पाहिलं किती वेळा. आणि मी जे बडे अघोरी बाबा जे माझे गुरु आहेत, जे होते, मी ते नसताना त्यांनी मला दीक्षा दिलेली आहे. मला म्हणजे सगळं दीक्षा 9 वर्षाचं, सगळं 9 महिन्याचं झाल्यानंतर, 9 वर्ष तो सगळा अभ्यास झाल्यानंतर मला माहित झालं की जे माझे गुरु आहेत त्यांची तर इथे समाधी आहे समोर. बापरे. अजूनही जा, बडा स्मशान, तारापीठ, जे कलकत्त्यापासून कलकत्ता याच्यामध्ये आहे आणि कलकत्त्यापासून थोडस 1-2 तासाच्या अंतरावर तारापीठ आहे. त्या तारापीठला 2 स्मशान आहेत, बडा स्मशान आणि छोटा स्मशान. बडा स्मशान मध्ये आजही माझ्या गुरूंची समाधी आहे. म्हणजे तुम्हाला असे फिजिकल फॉर्म मध्ये दिसायचे? हो, मी फिजिकल जसं तुझ्याशी बोलते तसं त्यांच्याशी बोलली आहे. मी हसली, रडली, कारण आई वडील गेल्यानंतरचा जो काळ होता, मी सांगितलं एकांत, त्या एकांताने खूप काही काही दिलंय. भगवंत भगवती पाहिली असं म्हणायला हरकत नाही, कारण कुठल्याही स्वरूपात देव येतो तुमच्याकडे, तुम्हाला नाही कळत ह्या सगळ्या गोष्टी. मी माझ्या आईला फिजिकल फॉर्म मध्ये पाहिले गेल्यानंतर. हो, 15 वर्षात 15 वेळा पाहिलं असेल. बापरे. हो, आणि आजही सर्वजण असं म्हणतात की एकीकडे आईचा फोटो बघावा आणि एकीकडे तुझा फोटो बघावा, तुम्ही सेम दिसतात कधी कधी. माझ्या फॅमिलीने ही गोष्ट नोटीस केली होती ज्यावेळी मी साडीवर वावरायला लागली होती, तेव्हा माझ्या फॅमिलीने ही गोष्ट नोटीस केली होती की मी जर बसलेली आहे तर त्या सावलीमध्ये मी त्यांना माझ्या आईसारखी बसलेली किंवा माझ्या आईसारखी दिसली, माझ्या आईसारखं खाताना दिसली, माझ्या आईसारखं बोलताना फील झाली. ह्या गोष्टी काय असतात माहितीये का, तुमच्यावर छाया असते. मी सांगतो, ते काही तुमच्या अंगात नाही घुसत, छाया असते. पण हे पॉझिटिव्हली घ्या ना. माझी आई आहे, माझ्या आईचं प्रेम असेल माझ्यावर, माझ्या आईचा राग असेल माझ्यावर, तरी पण माझी आई आहे ना, आई आहे ती. हे आपण बघू शकतो. बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच लोकांनी पाहिलेल्या. पण तुम्हाला फक्त दिसले आई, त्यांनी काही म्हणजे त्रास नाही बोलले किती वेळा. अच्छा. हो, बऱ्याच वेळाला, म्हणजे अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्या जवळ होते आणि माझा हात त्यांच्या हातात होता आणि मी त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी जीव सोडले, माझ्या आई. म्हणून मला त्या सगळ्या गोष्टी आजही रिलेट होतात की होऊ शकतं असं. पण मग हा तुमचा मनाचा भास असेल की नाही? भास मला एकटीला होऊ शकतो ना, अख्ख्या घराला कसं होऊ शकतो? अच्छा, अख्ख्या घराला.
अख्ख्या घराला कसं, बरं अख्ख्या घराला जाऊ द्या, अख्ख्या गल्लीला कसं होऊ शकतो? आजही आमच्या घराला भूतबंगला म्हणतात लोक. संध्याकाळी 7 नंतर तिथून जायला हा, गावात. मी ऐकली तुमच्या घराची स्टोरी. हे पण असं आहे. म्हणून मी सांगते की जेव्हा आपण तंत्र मंत्र शास्त्र ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, जर तुम्ही देव मानता तर दानव पण माना. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही देव मानताय तर मग भूत पण माना. कारण हे आहे तर हे पण आहे, हे नाहीये तर मग हे पण नाही. बरोबर आहे, बरोबर आहे, म्हणून तुम्हाला नाण्याच्या दोन्ही बाजू मान्यच कराव्या लागतात. बरोबर. फक्त तुम्ही अभ्यास कशा पद्धतीने करताय, नेगेटिव्ह की पॉझिटिव्ह, हे तुमचं तुमच्या माइंडवर डिपेंड करतं. बरोबर आहे. भूतबाधा किंवा भूत प्रेत हा जसा विषय आहे, तसा एक अजून एक कॉन्ट्रोवर्शियल विषय आहे. तो खूप म्हणजे पॉडकास्टमध्ये बोलतात पण लोक. त्या जो नीलावती ग्रंथ आहे, हा, तो जो नीलावती ग्रंथ म्हणजे त्याच्यात तो बॅन केलेला आहे ऍक्च्युली. निळावंती, आता मी हे क्लिअर करते. हा, ऍक्च्युली मला हे मागच्या पॉडकास्ट नंतर हे खरंच क्लिअरिफिकेशन साठी खरं तर आज हा चान्स मिळाला. निळावंती ग्रंथ पण आहे आणि निळावंती कादंबरी पण आहे. ओके ओके. मिस्टर चितमपल्ली यांनी लिहिलेली निळावंती कादंबरी आहे, ज्यामध्ये त्याच्याशी रिलेटेड गोष्टी मांडल्या गेल्या आहेत. आणि निळावंती ग्रंथ ज्याला 5,500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि त्याच्यामध्ये लिखित स्वरूपामध्ये खूप साऱ्या गोष्टी होत्या. आता निळावंती ग्रंथामध्ये काय होतं माहिती का, वेगवेगळ्या तांत्रिक प्रक्रिया, स्तंभन प्रक्रिया, यंत्र प्रक्रिया, तंत्र प्रक्रिया, सिद्धी प्रक्रिया, ह्या सगळ्या होत्या. त्याच्यानंतर त्याच निळावंती ग्रंथामध्ये एक अशी भाषा हे केली गेली होती की त्या भाषेतून तुम्ही आत्म्यांशी बोलू शकत होतात. त्यातच अशी एक सिद्धी दिली गेलेली होती की त्यात तुम्ही प्राण्यांशी बोलू शकत होतात, प्राण्यांची भाषा समजून घेऊ शकत होतात. मग ह्या निळावंती ग्रंथाबद्दल असं म्हटलं गेलं ब्रिटिशांच्या काळामध्ये की ज्याने ज्याने तो वाचला तो वेडा झाला, किंवा ज्याने ज्याने जो वाचला तो मृत्यू पावला, किंवा ज्याने ज्याने जो वाचला तो पुन्हा कधी दिसला नाही. हे निळावंती ग्रंथाबद्दल आहे. नंतर तो बॅन झाला किंवा तो आता सापडला नाही किंवा ती कुठे आहे कोणाला माहित नाही, ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. आणि आता निळावंती कादंबरी त्या ग्रंथावरच बेस आहे का? मिस्टर चितमपल्ली यांनी याच्याशी रिलेटेड माहिती याच्यामध्ये दिली. या कादंबरीचा आणि या ग्रंथाचा एकमेकांशी वेगळा संबंध काय आहे, एखादं पिक्चर निघणे आणि त्या पिक्चर बद्दल तुम्ही टिप्पणी लिहिली. बरोबर, राईट. तर निळावंती ग्रंथ वेगळा आहे आणि निळावंती कादंबरी वेगळी आहे. हे खरं तर पॉडकास्टच्या माध्यमातून मला सांगायचं की बऱ्याच जणांनी निळावंती ग्रंथाबद्दल मी पहिल्यांदा बोलली होती पॉडकास्टमध्ये, तेव्हा बऱ्याच जणांनी, तेव्हा प्रश्न कदाचित तिथे सुटला असेल, पण त्यानंतर लोकांना प्रश्न पडले की निळावंती ग्रंथ वेगळा आहे, चितमपल्ली यांनी लिहिलेली कादंबरी वेगळी आहे आणि निळावंती ग्रंथाबद्दलच्या गोष्टी वेगळ्या आहे, निळावंती कादंबरी बद्दलच्या वेगळ्या आहे. हे मला आता क्लिअर करायला मिळालं. बरोबर आहे की फक्त निळावंती बद्दल बोललं तर लोक बघताना निळावंती कादंबरी बघतात आणि निळावंती ग्रंथाबद्दल बोलतात, निळावंती ग्रंथ दाखवतात आणि निळावंती कादंबरी बद्दल बोलतात. मिस्टर चितमपल्ली यांनी लिहिलेली निळावंती कादंबरी आहे, जी अनेक वेगवेगळ्या त्या गोष्टींवर बेस आहे. आणि निळावंती ग्रंथ आता कुठे आहे, काय आहे, कोणालाही माहिती, त्याची प्रत आता भेटतच नाही कुठे कोणालाच माहित नाही. म्हणजे मला स्वतःला पर्सनली नाही माहिती. माहिती असलं तर मी नेक्स्ट पॉडकास्टला घेऊन येते. बरोबर आहे की हे असं आहे. तो 5,500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी, तांत्रिकांनी, मांत्रिकांनी लिहून ठेवलेल्या लिखित स्वरूपातल्या गोष्टी आढळतात, परंतु त्याच्याशी रिलेटेड कुठलाही पुरावा अजूनपर्यंत नाही. आणि म्हणजे त्या ग्रंथात असं होतं का की आपण विना कुठल्या गुरुचं पण आपण ते नॉलेज प्राप्त करू शकतो? त्यात मी सांगितलं ना, स्तंभन आहे, वशीकरण आहे, ध्यान आहे, साधना आहे, तंत्र आहे, मंत्र आहे, यंत्र आहे, सिद्धी आहे. म्हणजे तो ग्रंथच एक गुरु आहे. त्या ग्रंथामध्ये त्या एका गुरुनेच तो ग्रंथ लिहिला होता. मग त्या गोष्टी त्या सगळ्या त्याच्यामध्ये लिहिल्या गेलेल्या होत्या. तर तुम्ही त्या वाचन करताना गुरूंचं मार्गदर्शनाची गरज होती. गुरूंचं मार्गदर्शन नसल्यामुळे ज्या ज्या व्यक्तींनी फक्त मी मगाशी सांगितलं जसं की वाचिक ज्ञान आणि गुरूंचं ज्ञान यामध्ये फरक आहे. आता हे इथे क्लिअर पुन्हा झालं की फक्त वाचून तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्ही वेडेच होणार, कारण ते कशा पद्धतीने युज करायचं हे तुम्हाला माहित नाहीये. जसं शाळेत आपल्याला पुस्तकं देतात तर त्याच्यावर शिक्षक पण आपल्याला समजवतात. बरोबर, पुस्तक वाचून तर तुम्ही परीक्षा नाही देऊ शकत ना. शिक्षकांनी त्या पुस्तकाचा पॅरेग्राफचा पूर्ण भाग तुम्हाला समजून सांगितला तर तुम्हाला कळतं. खरंय, सिंपल, क्लिअर. निळावंती ग्रंथ आणि निळावंती कादंबरी. आई साहेब, मला एक विचारायचं आहे तुम्हाला आता की तुम्ही जे बोलले की स्मशानात यास आपण जे तंत्रविद्या क्रिया करतो आपण स्मशान, तर ह्या कब्रिस्तान मध्ये पण होतात का? की मी असं ऐकलंय पर्सनली की स्मशानात माणसाला मुक्ती मिळते.
आणि कब्रिस्तानमध्ये आत्मा हा बंदिस्त असतो. तर म्हणजे मी किती खरं ऐकलंय, मला कब्रिस्तानमध्ये भूत दिसतात असं मी ऐकलंय. मौलवी ऐकलेत का? हो ऐकलंय ना. है ना? हा ऐकलेत ना? हा झाड फुका करणारे फकीर बाबा ऐकलेत हो का? ऐकलेत ना? ऐकलंय. जिन्न जिन्नात हो ऐकलंय ऐकलेत ना? ऐकलंय. फिर वो उनकी तरीके से कब्रिस्तान में बैठ के निकालते हैं. अच्छा. और जो स्मशानात बसून काढतात ना भूत पिशाच डाकीन हा घड्याळे, हा ते स्मशानात बसून काढतात. कब्रस्तान असो नाही ते स्मशानात हो. जागा तर मृत्यूचीच आहे ना. बरोबर आहे. भयान, शांतता, निगेटिव्हिटी तीच आहे ना. मग ते काहीही असो, कब्रस्तान असो किंवा स्मशान असो, जे त्या कम्युनिटीशी रिलेटेड त्या भाषेमध्ये जे मंत्र तंत्र जिन्न जिन्नात ह्या सगळ्या गोष्टींवर बोलतात, तर ते जे असतं ते कब्रस्तानमध्ये बसून केलेल्या प्रक्रियांवर असतं. बरोबर म्हणून ते कब्रस्तानमध्ये बसून पण केलं जातं. बरोबर. आणि जे स्मशानात बसून तंत्रक्रियांशी रिलेटेड बोलतात किंवा करतात ते स्मशानात बसून केलं जातं. बरोबर इथे कब्रस्तान किंवा स्मशान, इथे फक्त फरक काय आहे? भाषेचा, विद्येचा आणि त्यांच्या क्रियांचा. आणि एनर्जी सेम आहे दोन्हीकडे. हो, शेवटी त्या दोन्ही विद्याच ना. खरंय. बरोबर. तर खरंय. त्या दोन्ही त्या पद्धतीने केल्या जातात. मग जिन्नाशी रिलेटेड गोष्टी जर आपण जिन्न जिन्नात याशी रिलेटेड गोष्टी जर आपण बोलणार असू तर झाडा फुका ते फकीरा वगैरे ह्या सगळं फकीर वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची रिलेटेड जे आहे, आपले बाबा त्यांचे फकीर. अच्छा. सिंपल गोष्ट आहे ना. इथे ते प्रत्येक ठिकाणी मला कळत नाही की ते कुणाला लोकांना हिंदू मुस्लिमच का करायचं असतं किंवा लोकांना कब्रस्तान स्मशानच का करायचं असतं, असं नाही ना. बरोबर. आपण एका परमेश्वराबद्दल बोलतोय, एका परमेश्वराचे रिलेटेड सगळ्या तंत्र साधना त्याच ठिकाणी येत आहे. त्यामुळे ती स्मशानात असो किंवा कब्रस्तानमध्ये असो. नाही, मूवीज मध्ये पण दाखवताना भूताची जागा कब्रिस्तान दाखवतात. का तुम्ही मूवीज मध्ये बघितलं नाही का? मग ते याच्यामध्ये पण दाखवतात, चर्च मधले जे यार्ड असतात त्याच्यामध्ये. मग तिथे पण तर त्या कबर फोडून बाहेर निघतात त्रिशूळ याच्यातून, जिथे क्रॉस असतात तिथून. बरोबर बरोबर ना. बरोबर. मग तिथे ते काही स्मशान नाही का? ते पण तर स्मशानच. जिथे जाळलं जातं, जिथे पुरलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी मृत्यूशी रिलेटेड आहेत. आणि बरोबर. ती जी जागा असते ती भय, शांतता, भयांता आणि निगेटिव्हिटी या सगळ्या गोष्टींशी तेवढीच रिलेट पण करते. बऱ्याच स्मशानांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की जिथे एक वेगळ्या पद्धतीने देवी देवतांची स्थापना पण केलेली असते आणि तिथे देवी देवतांची पूजा पण होते. बऱ्याच स्मशानामध्ये भैरवांची पूजा होते. बऱ्याच स्मशानांमध्ये महाकालींची मूर्ती असते, तिथे महाकाली स्मशान कालिकाची पूजा होते. खरंय. मानलं तर ते पवित्र स्थान आहे, मानलं तर ते भीतीदायक आहे. म्हणून ते दोन्ही बाजूनी विचार करा. मी काय माहिती का, आजच्या पॉडकास्ट मधून मी काय करते, लोकांची जी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह थिंकिंग दोन बाजूंची आहे ना, ती दोन्ही क्लिअर करायचा प्रयत्न करतोय आपण. बरोबर. कारण फक्त बोलणं आणि मग ती लोकांच्या मनात भीती तयार होणं किंवा लोकांना त्या बाबतीमध्ये असं वाटणं की नाही असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं, त्याच्यापेक्षा असं पण होऊ शकतं, तसं पण होऊ शकतं. दोन्ही बाजू मांडतोय आपण आणि हे क्लिअरिफिकेशन पाहिजे पॉडकास्ट मधून. खरंय. आणि तेच क्लिअरिफिकेशन आपण देतोय. खरी गोष्ट आहे. म्हणून कब्रस्तानमध्ये पण होतात आणि स्मशानात मध्ये पण. आणि दोन्ही ठिकाणी पिंपळाचं झाड असतं. तर मला ते विचारायचं तुम्हाला, हे पिंपळाचं झाड लोक म्हणतात की भूतांचं झाड आहे. अरे त्या पिंपळाच्या झाडाला किती बदनाम केलंय. मुळात काय होतंय माहितीये का, आपण पिंपळाचं झाड एक पवित्र मानलं जातं. बरोबर आहे. पिंपळाच्या झाडामध्ये आपण देवदेवतेंची पण, खरं म्हणायला गेलं ना, धर्मशास्त्रानुसार, हिंदू सनातन धर्मानुसार पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश्वर आहेत. म्हणून तेवढंच ते पवित्र झाड पण आहे. बरोबर. पण पिंपळाचं झाड हे कधी कधी स्मशानाच्या ठिकाणी असतं, तिथे शांतता असते. त्याच्या मागे एक सायंटिफिक रिझन सांगते. पिंपळाचं झाड काय सोडतं? ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. ते तर वडाचं झाड सोडतं. नाही, पिंपळाचं झाड रात्रीचं काय सोडतं? कार्बन डायऑक्साईड. आणि कार्बन डायऑक्साईड सोडतं. त्याच्यामुळे जुन्या काळातली लोक तिथे, त्यांना माहिती होतं की तिथे गुदमरल्यासारखं होणं, सफोकेशन होणं, भीती वाटणं, अशा गोष्टी घडायच्या. आणि त्या जर घडायला लागल्या तर तिथे भूत येत असं म्हणून मोकळे झाले. मग मुंजा पिंपळाच्या झाडावर असतो का? त्याला वडाचं झाड आवडत नाही? असं काही नाही. खरंच असतो का पण मुंजा पिंपळाचं झाड? हो, मग पिंपळाच्या झाडावर पण असतो. पण त्या झाडाला बदनाम केलं गेलं. ते झाड जेवढं पवित्र आहे तेवढंच भयानक पण आहे.
त्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश पण आहेत. त्या झाडामध्ये तिथे एखाद्या शक्तीला किंवा आत्म्याला किंवा ताकदीला कैद करून ठेवण्याची ताकद पण आहे, म्हणून त्या झाडाला तशा पद्धतीने मानलं गेलं. पण पिंपळाचं झाड भूताचं झाड वगैरे असं म्हणण्यापेक्षा ते पण एक पवित्र झाड आहे आणि त्या झाडाशी रिलेटेड एनर्जीज ज्या आहेत त्या निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असू शकतात. बरोबर. म्हणून ते पिंपळाचं झाड तशा पद्धतीने बदनाम झालं. बरोबर आहे. आता आपण आधी गप्पा मारत होतो आपण, तेव्हा तुम्ही मला बोलल्या होत्या की गणपती हे तुम्ही सात्विक पूजा, तुम्ही विद्येची देवता मानतात, पण त्याची तांत्रिक पूजा पण केली जाते. तर माझा पुढचा हाच प्रश्न आहे तुम्हाला, की मी ऐकलंय की जे पण आपण देवी देवता पुजतो यांचं एक तांत्रिक स्वरूप पण असतं. जसं गणपतीचं तुम्ही सांगितलं, मी हनुमानाचं पण ऐकलंय, हनुमानाची पण तांत्रिक पूजा केली जाते. तर हे म्हणजे काय असतं तांत्रिक स्वरूप, म्हणजे काय नक्की? गणपतीचं तांत्रिक स्वरूप हे 5 मुखांचं दाखवलेलं आहे, हातात शस्त्र दाखवलेले आहेत. गणपतीच्या तांत्रिक स्वरूपामध्ये हेरंब नावाचा गणपती दाखवलेला आहे आणि उच्चिष्ट नावाचे गणपती दाखवलेले आहेत. अच्छा, ओके. हेरंब नावाचे गणपती आणि उच्चिष्ट नावाचे गणपती त्या तांत्रिक प्रक्रियांमध्ये आला, ज्याला आपण तांत्रिक गणपती म्हणतो. सर्वात आधी लक्षात घ्या, आपण कुठल्याही कार्याची सुरुवात करतो तर आपण काय करतो? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मग पूजा पत्री सगळ्या गोष्टी करताना गणपतीजींचं आवाहन केलं जातं. तसंच तंत्र साधना, तांत्रिक मांत्रिक हे सुद्धा कुठलीही साधना सिद्धी प्राप्ती करण्याच्या अगोदर गणपतीजींचं आवाहन करतात आणि गणपतींची जी पूजा करतात त्याला पूर्वांग पूजा म्हणतात. तिथे तांत्रिक गणपतींची पूजा केली जाते. अच्छा, त्याला तांत्रिक गणपती म्हणतात, ज्याच्यामध्ये हेरंब गणपती येतात आणि त्याच्याच मध्ये उच्चिष्ट गणपती येतात. पण त्या गणपतींची तंत्र मंत्र विधी प्रक्रिया सिद्धी कुठलीही क्रिया करण्याच्या अगोदर एक पूजा केली जाते, एक आवाहन केलं जातं, त्याला पूर्वांग पूजा म्हणतात. मला वाटतं बऱ्याच जणांनी शब्दही ऐकला नसेल. नाही, पहिल्यांदाच ऐकला. हा, तर पूर्वांग पूजा केली जाते आणि त्या पूर्वांग पूजेतून गणपतीजींचं आवाहन करून की मी जे शिकतो आहे ते सुफल संपूर्ण व्हावं, मी जे करतो आहे ते व्यवस्थित शिकलं ते पण एक ज्ञानच आहे ना, विद्या. म्हणून गणपतीजी ह्या विद्याच्या देवता आहेत, म्हणून त्यांना तांत्रिक स्वरूपामध्ये सुद्धा हेरंब आणि उच्चिष्ट गणपती या नावाने पूजन करून पूर्वांग पूजा करून आपण तंत्र साधना मंत्र सिद्धी या सगळ्या गोष्टींना सुरुवात करतो. ओके, बरोबर. गणपतीजींचं क्लिअर. आता हनुमानजी हे रक्षण करता आहेत. अच्छा, म्हणून रक्षण कवचामध्ये हनुमानजींचं प्रत्येक ठिकाणी नाव येतं. बरोबर. तशाच पद्धतीने कुठलीही जादू टोना करणी वशीकरण तांत्रिक मांत्रिक सगळ्या ज्या गोष्टी असतात तंत्रक्रियेशी, त्या जर तुम्ही स्वतः शिकता आहात किंवा तुम्ही त्याचा प्रयोग करता आहात त्या उलट्या फिरण्याची शक्यता असते. बरोबर. त्यावेळी तुम्हाला स्वतःचं संरक्षण करायची गरज असते. मीन्स तुम्हाला तुमचं रक्षा कवच बनवायचं असतं, तुम्हाला तुमचं सुरक्षा कवच बनवायचं असतं. मारुती सुरक्षा कवचा इतकं पॉवरफुल कवच कुठलं नाही, अंगालाच काटा आला माझ्या. म्हणून तांत्रिक स्वरूपामध्ये सुद्धा रक्षण करता म्हणून या सगळ्या विद्यांचा कुठल्याही पद्धतीने मला हानीचा प्रकार होऊ नये म्हणून रक्षण करता म्हणून मारुतीजींना तांत्रिक स्वरूपामध्ये रक्षण करता म्हणून त्यांचे सुरक्षा कवच ठेवले जातात. बरोबर. ओके. आणि त्याच पद्धतीने जर कुणावर अशा पद्धतीच्या प्रक्रिया विधी विधान होत असतील तर त्यावेळी मारुती स्तोत्राचं पठण करणे, त्यावेळी तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करणे किंवा मारुती रक्षा कवचमचं पठण करणे हे तुम्हाला त्यातून सुरक्षा देऊ शकतं. म्हणून तांत्रिक पद्धतीमध्येही मारुतीजींची पूजा केली जाते. बरोबर. म्हणजे तुम्ही इतकं व्यवस्थित समजवलं नाही ही गोष्ट. मी ते ऐकलं होतं गणपतीजींचं हस्ती पिशाच स्वरूप असतं. काय हेरंब मी सांगितलं ना, हेरंब स्वरूप असतं. त्या हेरंब स्वरूपामध्ये वेगळे प्रकार पडतात. त्याच्यासोबतच तुम्हाला सांगितलं की मी उच्चिष्ट गणपती स्वरूपात वेगळे प्रकार पडतात. हे बघा, प्रत्येक ठिकाणी प्रकार सांगते, त्याचे परत पुन्हा सेक्शन्स येतात. त्या सेक्शन्स मध्ये पण परत सेक्शन्स पडतात, सबटायटल्स. हे काय होतं माहितीये का, एक कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये भरपूर वर्ग आहे, 10वीचे वर्ग, कॉलेजमध्ये 12वीचे वर्ग आहे. 12वीचे ABCD तुकडे आहेत. मग A तुकडीमध्ये 60 विद्यार्थी आहेत, B तुकडीमध्ये 40च आहेत, C तुकडीमध्ये 25च आहेत. बरोबर बरोबर. हे पडतं प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक विद्येला, प्रत्येक शास्त्राला असे हे दिलेले आहेत, क्लॉज दिलेले आहेत की असं नाही असं होऊ शकतं, अशाने असं होऊ शकतं, तशाने तसं होऊ शकतं.
म्हणून हे प्रत्येक गोष्ट डिटेलिंग मध्ये एखाद्या कुठल्याही विद्येबद्दल समजून घ्यायचं असेल किंवा त्याच्या डीपली सेक्शन्स बद्दल समजून घ्यायचं असेल तर त्याचा एक स्वतःचा स्वतंत्र असा एक पॉडकास्ट असतो किंवा असायला पाहिजे. मी म्हणते त्याचबद्दल फक्त बोललं पाहिजे. जर तांत्रिक गणपतींबद्दल बोलायचं आहे तर त्यांचं स्वतःच एक अस्तित्व आहे. खूप मोठा सब्जेक्ट आहे. हो, जर तांत्रिक मारुतींबद्दल बोलायचं, हनुमानांबद्दल बोलायचं, त्यांचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. फक्त निळवंती ग्रंथाबद्दल बोलायचं तर त्याचं एक स्वतःचं प्रत्येक गोष्टीचं पेज आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण फक्त क्लिअरिफिकेशन किंवा पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना तंत्र, मंत्र, भूत, बाधा, पिशाच, शक्ती, अघोर, सिद्धी, मला वाटतं हे खूप आपण बेसिक लेवलला बोलतोय सगळ्या गोष्टी. ह्या खूपच बेसिक गोष्टी आहेत की ह्या लोकांना फक्त क्लिअरिफिकेशन होणं गरजेचं आहे. आणि हे क्लिअरिफिकेशनच लोकांना ह्या सगळ्या जे घाबरवणारे गादीवर बसलेत ना त्या घाबरवणाऱ्या लोकांपासून सुरक्षित ठेवू शकतात. बरोबर आहे. प्रत्येक हॉरर पॉडकास्ट किंवा प्रत्येक तंत्रमंत्र शक्तीशी रिलेटेड पॉडकास्ट हा भीतीदायकच असला पाहिजे असं नाही. ती भीतीदायक, मी सांगितलं ना, मी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह गोष्टी सांगते, तर एखादा तंत्रमंत्र अघोरी साधनेशी रिलेटेड पॉडकास्ट इतका फ्रँकली ऐकला गेला पाहिजे. हे पण एक माहितीवर्धक त्या पॉडकास्टचं यश आहे. खरंय खरंय. मला आता तुम्हाला एक विचारायचं आहे की आता तुम्ही ह्या ज्या साधना करतात किंवा तुमच्या आयुष्यातील असा काही थरारक अनुभव आहे का कुठला की तुम्ही साक्षात काही बघितलं किंवा साधना करताना तुम्हाला असं काय अनुभवलं? हो, मी साधना करताना म्हणण्यापेक्षा मी ज्यावेळी त्या गोष्टींबद्दल जाणून घेत होते किंवा मी त्या रिलेटेड गोष्टी पाहत होते त्यावेळी मी ही गोष्ट पाहिली आहे की मी साधना करत असताना अचानक सावली माझ्या समोर येऊन उभा राहणं किंवा अचानक ती गोष्ट माझ्या समोर बसणं, अचानक ती गोष्ट माझ्या समोर दिसणं, मी घाबरणं किंवा भीती वाटणं, ह्या घटना तर जनरल नॉर्मल घडत असतात. पण बडा स्मशानमध्ये एखाद्या व्यक्तीसोबत मी 9 महिने राहिली आहे आणि जेव्हा 9 महिन्याची माझी साधना कंप्लीट होते किंवा 9 महिन्याचं माझं अनुष्ठान जेव्हा संपतंय त्यावेळी मी दर्शन बामा खेपाजी जे खूप मोठे तांत्रिक होते, मा तारांचे लाडके, की ज्यांचं दर्शन घेऊन मी जेव्हा त्या व्यक्तीला शोधायला जाते आहे तेव्हा मला कळत आहे की ती व्यक्ती 6 वर्षापूर्वी हे जग सोडून गेली, शरीर त्याग केलाय आणि त्या व्यक्तींची समोर समाधी आहे आणि मी त्या व्यक्तीसोबत 9 महिने राहिले. याच्यापेक्षा भयानक आणि हॉरर काय असू शकतं? तुम्हाला हे जेव्हा कळलं तेव्हा तुमचं काय रिएक्शन होतं? नाही, रिएक्शन म्हणजे आजारी पडायचीच बाकी राहिली होती ना. म्हणजे आता ते शब्द नाही वापरला पाहिजे पॉडकास्ट मध्ये बिकॉज इट्स व्हेरी प्रोफेशनल, पण खरं तर काय आहे ते पायाखालची जमीन सरकली एवढंच मी त्याला सब टायटल वापरू शकते की इतकं मी घाबरलो. म्हणजे मी शॉक्टच होते. माझ्यासोबत घडलेला हा थरारक अनुभव असा आहे की मी आई वडील गेल्यानंतर मला थोडं घरातून खूप साऱ्या गोष्टींचं टॉर्चर होतं, प्रॉपर्टीशी रिलेटेड प्रॉब्लेम्स होते आणि हे होत असताना मी घर सोडून जायचा निर्णय घेतला की आता नको, आता शेवट काही नाही, आई बाप गेले, दुनिया संपली, आता आपल्याला काही नाही पाहिजे. आणि ज्यावेळेस मी तारापीठमध्ये गेले तर एक 20-25 मुलगा माझ्या खांद्यावर हात ठेवतो, माझ्याशी बोलतो, माझ्याशी मी मुलाच्या गेटअपमध्ये असून, मी पुरुषी याच्यामध्ये असून तो माझ्याशी मुलीसारखा बोलतोय, म्हणजे मी मुलगी असल्याच्या फेवरमध्ये तो तसा बोलतोय. आणि त्यावेळी कदाचित त्यांची ती भविष्यवाणी असावी की तीच व्यक्ती मला एक अनुष्ठान देते 5.5 महिन्याचं. ते अनुष्ठान केल्यानंतर मी जेव्हा जाते त्यावेळेस तीच व्यक्ती मला 90च्या घरातली सापडते. तीच व्यक्ती सांगते की मीच तुला अनुष्ठान दिलं होतं, माझ्या सिद्धीला, माझ्या साधनेला, माझ्या तंत्राला वय नाही. मी कधी 16 वर्षाचा बाळ असतो, मी 16 वर्षाचा मुलगा असतो, तर कधी मी 60 वर्षाचा माणूस असतो. तीच 25शीतली व्यक्ती जेव्हा मला 90च्या घरामध्ये असलेली दिसते आणि तीच व्यक्ती जेव्हा मी 9 महिने त्या व्यक्तीसोबत राहते आणि शेवटच्या दिवशी जेव्हा मी अनुष्ठानाच्या शेवटला त्या व्यक्तीला भेटते तेव्हा ती अगदी जर्जर झालेला म्हातारा असतो तसा तो व्यक्ती मला दिसतो. आणि त्या जर्जर म्हाताऱ्याचं दर्शन घेऊन जेव्हा मी बामा खेपांचं दर्शन घेते तेव्हा त्या जर्जर म्हाताऱ्याची समाधी 6 वर्षापूर्वी माझ्या समोर बनवली गेलेली आहे हे मला जेव्हा माहित होतं, बापरे किती म्हणजे जमीन, आणि म्हणजे मलाच उडी मारावी वाटली त्या जमीन, इतकं मी घाबरले. हे माझ्यासाठी आयुष्यात सगळ्यात जास्त हॉरर होतं. मी झोपलेले असताना माझी आई माझ्या जवळ येऊन बसते आहे, माझ्या डोक्यात हात फिरवते आहे, काय घडणार आहे हे सांगते. याच्यापेक्षा माझी आई गेलेली आहे ना. तुम्ही सांगताय तरी भीती वाटते मला. म्हणजे हे हॉरर आहे. त्याच्यानंतर
घरामध्ये काहीतरी घडलं, काहीतरी कोजागिरी पौर्णिमेला झालं, माझ्या भाऊजाईला काहीतरी दिसलं आणि ती पॅरालाइज झाली आणि ती गेली. लोक सांगतात की त्यांना तुमची आई दिसली होती. भूतबंगला झाला ना माझं घर. अजूनही लोक घाबरतात. हे याच्यापेक्षा हॉरर काय असू शकतं? घरामध्ये एका माणसाला एखाद्या गोष्टीचा भास होणे, आपण भास या विषयावर जेव्हा बोलतो, एखाद्या गोष्टीचा आवाज येणे, हे भास असू शकतात. बरोबर आहे. मॅनिफेस्ट, प्रिडिक्शन्स या सगळ्या गोष्टींशी रिलेटेड कारणं असू शकतात. पण घरामध्ये सगळी माणसं आहेत आणि आपण बसलेल्या सगळ्या माणसांना आपण खाली उतरल्यावर घुंगरांचा आवाज वरती जाताना ऐकू येतो, आपण वर गेल्यावर घुंगरांचा आवाज खाली येताना ऐकू येतो. बरं, घरातल्या माणसांना सोडा, बाहेरून माणूस बोलवला, त्या माणसाला सांगितलं की घरामध्ये आवाज येतो, तो माणूस सांगतो की तुमच्या आईच्या पट्ट्या, मी आजही माझ्या आईच्या पट्ट्यांचा आवाज ऐकला तर ओळखू शकते. तिच्या पायात मोठ्या मोठ्या पट्ट्या असायच्या आणि त्या वाजण्याची एक वेगळी वेगळी पद्धत होती. आणि ते आजही मला आठवतं की आम्ही खाली उतरलं की त्या पट्ट्या चालत चालत पायऱ्यांवरून वरती जायच्या. आम्ही वरती गेलो की त्या पायऱ्यांवरून खाली खाली चालत यायच्या. असं रोज व्हायचं. हे घरातल्या खूप लोकांनी एका विशिष्ट दिवशी अनुभवलं. अच्छा. त्यानंतर माझी सगळ्यात लहानी भाऊज आहे, तर तिथं राहायचं बंद केलं, डायरेक्ट मोबाईल घेऊन गेली. अजूनही त्या घरात एकटी झोपत नाही, रात्रीची थांबत असते. बापरे. हे पण घडलंय. एका प्रकारचं श्रापित बंगल्यासारखं ते घर होऊन गेलंय. बरोबर. नाही, तुम्हाला जर एकट्याला दिसलं असतं तर ठीक आहे, पण ते सगळ्यांनी अनुभवलं. ते सांगते ना की हे सगळे अनुभव आम्ही थरारक घेऊन झाले. एक व्यक्ती आहे, म्हणजे क्लायंट आहेत, XYZ नावाची. त्या व्यक्तीला सगळं घरी चांगलं आहे, सगळं व्यवस्थित चाललं आहे आणि एक तब्येतशीर व्यक्ती आहे. अचानक काही वर्षांमध्ये ती अशी सुकडी होऊन जाते. डॉक्टर इलाज सांगतो, काहीच झालं नाही. आणि ती व्यक्ती जेव्हा समोर बसते, आपल्या सिद्धीचा प्रयोग करून आपण सुरुवातच करतोय, ती व्यक्ती अचानक आहे सुकडी मुकडी. जेव्हा ती एक मोठं रुद्ररूप घ्यायला सुरुवात करते, 8-10 माणसं तिला आवरत नाही एका काडी मोडीला. बापरे. आणि अशा ठिकाणी लाताना अशा हातान पायान मारते की आजही त्या लोकांचं दुखतंय. आणि ती व्यक्ती जी नाजूक आवाजाची आहे, ती एका भारदस्त आवाजामध्ये बोलते. हे स्वतः डोळ्यांनी पाहिल्यानंतर आपल्याला भीती वाटायला सुरुवात होते की बापरे, एवढं पण असतं. म्हणजे इतक्या लेवल पर्यंत जाऊन सुद्धा ह्या गोष्टी घडल्या. तुम्ही ऍज अ साधक असून पण तुम्हाला भीती वाटते या गोष्टींची. काही गोष्टी तुमच्या समोर अचानक येऊन उभ्या राहणार, हे लक्षात घ्या. भीती वाटायचा प्रश्न नाहीये, अचानक तुमच्या समोर एखादी घटना घडणार आहे. मी आता बोलता बोलता जर हा जो माईक आहे, हा माईक जर अचानक जळायला लागला तर मी घाबरणार नाही. आता जसं आपलं झालं, लाईट बंद झाली बरोबर. आपण स्मशानाशी रिलेटेड गोष्टी बोलतोय आणि अचानक लाईट झुक काय होतं, डचकण्यासारख्या गोष्टी. तर डचक हा आपल्या मानसिकतेशी रिलेटेड असतो. साधना ही तुमच्या विद्येशी रिलेटेड, तुमच्या कुंडलिनीशी रिलेटेड असते. बरोबर. मी साधक असू किंवा मी काही असू, जर माझ्या समोर अचानक एखादी गोष्ट खाली पडली धापकन, तर मी डचकणारच. बरोबर. हे सगळ्यांसोबत असतं. बरोबर. पण मृत्यूच्या भयापासून जेव्हा तुम्ही दूर निघून जाता, भय, मृत्यू या सगळ्या गोष्टींपासून दूर जाता, तेव्हा तुम्ही एक अघोरी साधक बनलेले असतात. साधना हा तुमचा शेवटचा पर्याय कुठे घेऊन जातो तुम्हाला? मोक्षापर्यंत. ह्या सगळ्यांचा एंडिंग, उत्पत्ती कामाख्या तंत्रपीठापासून, आणि याचा सगळ्यांचा शेवट असतो की जेव्हा एखादा साधक मृत्यू, भय, जीवन, ऐश, आराम या सगळ्या गोष्टींना सोडून, त्याग करून शेवटाला पोहोचतो, तेव्हा तो जे मोक्षासाठी करत असतो साधना, तेव्हा त्याला दर्शन देते ती कंकाली काली. अच्छा. हाडकांसारखा ढाचा असलेली देवी, लाल रंगाच्या याच्यामध्ये, आणि ती देवी तुम्हाला दर्शन देते. ते तुमच्या शेवटच्या मोक्षाचं स्थान असतं. कारण तुम्ही साधना, सिद्धी ह्या सगळ्या गोष्टींची प्राप्ती कशासाठी करता? मोक्षासाठी. बरोबर. कोणाचं आपण ते वाकडं हे करणं, काय म्हणतो आपण त्याला, वाटोळं करणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त ह्या सगळ्या गोष्टी मोक्षासाठी केल्या जातात. आणि ही मोक्ष साधना जी असते, ही शेवटला तुम्हाला जे दर्शनात घडवते ते कंकाली कालीचं दर्शन. तिथे तुमचा मोक्ष. कालिकांचे भरपूर प्रत्येक देवी आहेत ना, ज्या दशमहाविद्यांबद्दल आपण बोललो, काली देवींचे खूप स्वरूप आहे. स्मशान काली आहे, अघोर काली आहे, रुद्रकाली आहे, कंकाली काली आहे, खूप सारे प्रकार आहेत. भद्रकाली आहे. हे खूप सारे कालींचे प्रकार त्याच्यामध्ये येतात.
मग त्या सगळ्या प्रकारांबद्दल बोलणं हा एक मोठा प्रगल्भ विषय असू शकतो. हे सगळं आपण जोपर्यंत समजून घेणार नाही, सांगणार नाही, तोपर्यंत ते तुम्हाला भीतीदायक वाटणारच नाही. आणि जर ते भीतीदायक वाटून सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्ह घ्यायचं असेल तर तुमची थिंकिंग तेवढी पॉझिटिव्ह झाली पाहिजे, जे आपण आजच्या पॉडकास्ट मधून केलंय. की लोकांना जे निगेटिव्ह वाटतं त्याला आपण पॉझिटिव्हली सांगतो आहे आणि त्याचा विचार तुम्ही पॉझिटिव्हली करा. तुम्ही घाबरा, बरोबर आहे, घाबरा, परंतु तुम्ही त्या एनर्जीला नका घाबरू. त्या एनर्जीमुळे होणाऱ्या नुकसानांना घाबरा. त्या एनर्जीमुळे होणाऱ्या रुद्र आणि तीव्र ज्या घटना होणार आहेत त्याला घाबरा. ती एनर्जी तर देवताच आहे ना. बरोबर आहे, बरोबर. ती एनर्जी देवताच आहे. गणपती देवता आहेत, माँ काली देवता आहेत, माँ कमलात्मिका देवता आहेत, भगवान मारुती देवता आहेत. हे सगळे देवताच आहेत. पण त्यांचे जे स्वरूप आहेत ते कुठल्या पद्धतीने तुम्ही ऍक्सेप्ट करता आहात ती तुमची मानसिकता आहे. मग तुम्हाला घाबरायला पाहिजे का? की घाबरले तर तुम्ही त्या दैवी शक्तीला आपलंसं करू शकाल. मग ही भीती डरणं जरुरी आहे. डरणं जरुरी आहे. तुम्ही अशा पद्धतीने हे सगळं घडतं. म्हणून मी हे भयानक अनुभव घेतले की त्या व्यक्तीच्या आवाज येणं, हे होणं. याच्यापेक्षाही पुढे जाऊन माझा तर भयानक अनुभव होता की मी तुझ्या घरामध्ये, सपोज घरामध्ये एखादा ऍक्सिडेंट होणार आहे, तो मला 3-4 महिने अगोदर माहिती होतोय. तुमच्या घरात एखादं बाळ जन्माला येणार, ते कुठल्या दिवशी किती वाजता जन्माला येणार, मुलगा होणार की मुलगी होणार, हे प्रिडिक्शन कसं असू शकतं? हे एखादा अघोरी साधू मला एका काशीच्या घाटावर बसून सांगतोय आणि त्याचं नाव तो साधू सांगतो की त्याचं नाव तुम्हाला रुद्र ठेवायचंय. बापरे. बरोबर. त्याच दिवशी त्याच वेळेला मुलगाच होतो आणि त्याचं नाव आज रुद्र आहे. आपण फक्त अंदाज लावू शकतो मुलगा होईल की मुलगी होईल, पण एक्झॅक्ट कधी होईल, टाइम, डेट आणि मुलगा, आणि त्याचं नाव सुद्धा ठेवलेलं होतं होण्याच्या 1.5 महिना अगोदर. बापरे. बरोबर. तो पूर्ण 9 महिने राहणार नाही. 7व्या-8व्या महिन्यामध्ये बाळ होतं, ते प्रीमॅच्युअर असतं, पण हे एकदम गुटगुटीत आहे. कारण हे त्या साधूंनी, अघोरीजींनी दिलेलं हे होतं माझ्या गुरुंनी. तुमच्या घरात एखादा ऍक्सिडेंट होणार आहे, तो कुठे, कधी, कसा होणार आहे हे आधीच माहिती होतं. की तो व्यक्ती सासूरवाडीला जाईल, तिथे त्याचा ऍक्सिडेंट होईल. तो ऍक्सिडेंट त्याच्या जीवनाचा जीवन मृत्यूचा शेवट असेल. त्यावेळी जर तू तिथे पोहोचशील आणि तू त्या पद्धतीने त्याला ट्रीट करशील तर तो व्यक्ती परत येईल. मी गळ्यातली रुद्राक्षाची माळ काढते, त्या व्यक्तीच्या गळ्यात घालते आणि त्यानंतर डॉक्टरनी मला फोन करून सांगितलं, कानातून रक्त येते, डोळ्यातून रक्त येते, नाकातून रक्त येते, मेंदूच्या अनेक नसा फाटल्यात, तुमचा ब्रेन हॅमरेज झालेला आहे, ती व्यक्ती जगणार नाही. फोन येतो तुम्हाला की सकाळी या, तुम्हाला ॲम्ब्युलन्समध्ये त्या व्यक्तीला घेऊन जायचं आहे. आणि त्या तयारीत मी जाते आणि तिथे सकाळी गेल्यानंतर फक्त एक भक्ती, श्रद्धा आपण म्हणतो या गोष्टीला, की आपण रुद्राक्षाची माळ घालतोय आणि काही वेळानंतर डॉक्टर सांगतायत की अशा पद्धतीने आपण ट्राय करून बघूयात का, आणि आपण सहज बोलतो हो. त्यावेळी आपण पैशाचा, सिद्धीचा, कशाचाही भक्तीचा विचार करत नाही. आपण फक्त एक विचार करतो की मला त्या साधूंनी काय सांगितलं होतं की तो वाचणार आहे. डॉक्टर म्हणतात की तुम्हाला ॲम्ब्युलन्सची सोय करायची, तुम्हाला बॉडी घेऊन जावं. इथे पुन्हा आलं देव धर्म. किती तफावत आहे दोघांमध्ये या गोष्टी. पण ते आलं, ती व्यक्ती आता टणटणीत आहे. हे भीती वाटण्यासारख्या गोष्टी आहेत, वाटणारच भीती. ते कोणी असो, मी असो, कोणी असो. खरंय, बरोबर, खरंय. तुम्ही आता जे सांगितलं की जागा, निगेटिव्ह एनर्जी असते जागेमध्ये पण येते. एक ना इन्सिडन्स आहे. एक व्यक्ती होता, त्याचं घर आहे, तो ज्या घरात राहतो त्या घरात आहे ना, त्याच्या आजोबांनी पण फाशी घेतली, त्याच्या वडिलांनी पण फाशी घेतली आणि त्याच्या भावाने पण फाशी घेतली. तर हे कसं काय होऊ शकतं? असं 3 पिढ्यांमध्ये 3 माणसं सेम वयात मरतायत, म्हणजे तिघं तिशीमध्येच मेलेत. होऊ शकतं असं. याला वेगवेगळी कारणं असू शकतात. म्हणजे सगळ्यात पहिले तर पितृदोषाचं कारण असू शकतं. एखाद्या ठिकाणी जर पितृदोषाशी अतृप्त, पितृंचा कोप असेल किंवा पितृंशी रिलेटेड गोष्टी, घटना घडलेल्या असतील, तर त्या पितृंचा रिलेटेड तो आत्मा घेऊन जाण्याचा किंवा जीव खाण्याचा जो प्रकार असेल तो पितृदोषाशी रिलेटेड त्या घरातल्या व्यक्तींना घेऊन जातो. अच्छा, बरोबर. फर्स्ट थिंग, मारण प्रक्रिया नावाची एक मारण क्रिया असते. मारण क्रिया, ज्या मारण क्रियेचा करणी बाधेतून किंवा तंत्रशास्त्रातून उपयोग केला जातो, तंत्र मंत्र तांत्रिक ह्या गोष्टींमध्ये, तर ती त्या परिवारावर झालेली असू शकते की ज्या परिवाराचा वंश
हे करण्याची ती घटना असू शकते, किंवा त्या परिवारातला प्रत्येक एक पुरुष, कर्ता पुरुष म्हणतो आपण त्याला, की तो घालवण्यासाठी असतं. काही जणांचं कसं असतं, बाळ होण्याच्या अगोदर किंवा बाळ झाल्यानंतर त्यांचा वंश वाढू देत नाही. काही ठिकाणी घरातला कर्ता पुरुष, काही ठिकाणी घरातल्या सौभाग्यवती स्त्रिया, अशी ती मारण प्रक्रिया त्याच्यामधनं असते. त्याच्या ठिकाणी त्या कर्त्या पुरुषाला घेऊन जाण्याची ही प्रक्रिया असू शकते. म्हणजे हे करणीशी रिलेटेड किंवा बाधीशी रिलेटेड असू शकतं. थर्ड थिंग, हे वास्तुशास्त्राशी रिलेटेड सुद्धा असू शकतं. कारण एखाद्या वास्तूमध्ये त्या वास्तूला तो आत्मा घेऊन जाण्याची भूक असते. अच्छा. जर ते त्याच घरात असतील, त्याच घरात राहत असतील, त्या घराची निगेटिव्हिटी जर त्या घरातल्या व्यक्तीला हे करणार असेल, तर ते असं घडू शकतं. म्हणजे हे त्या पद्धतीने पण घडू शकतं. त्याच्याही पुढे जाऊ ज्योतिषशास्त्राप्रमाणे जर तुम्ही विचार केला, त्यांचे नक्षत्र, त्यांचे ग्रह, त्यांचे तारे, त्यांच्या राशी, त्यांचे गण हे जर एकमेकांशी कनेक्टेड असतील, आजोबांचे, मुलाचे आणि नातवाचे, हे जर त्याच रिलेटेड राशीशी असतील आणि त्याच रिलेटेड नक्षत्रांवर ह्या सगळ्या घटना असतील, तर त्या नक्षत्रांचाही एक अशा पद्धतीचा खेळ होतो की त्या घरातली ती व्यक्ती त्याच पद्धतीने जाते, मृत्युमुखी पावते. ऍक्सिडेंटली असेल तर ऍक्सिडेंटली, पाण्यात असेल तर पाण्यात, जळून असेल तर जळून, फाशी घेऊन असेल तर फाशी घेऊन. म्हणजे हे सगळे एक्सपेक्ट असू शकतात त्याच्यामध्ये, हे असे पण एक्सपेक्ट त्याच्यामधून होऊ शकतं. त्याच्यातल्या त्याच्यात पुढे जाऊन जर आपण याच्यातही अजून विचार केला तर अंकशास्त्राप्रमाणे जाऊ शकतं. त्यांच्या जन्मतारखांची एकमेकांशी असलेली कनेक्टिव्हिटी, त्यांच्या मृत्यू दिनांकांची आणि इतराच्या जन्मदिनांकाची असलेली कनेक्टिव्हिटी, त्यांच्या जन्मतारखांचं होणाऱ्या काउंटिंग पासून होणारे अंक, ते पण असू शकतात. बरोबर. हे तशाही पद्धतीने होऊ शकतं. हे करणीबाधेशी रिलेटेड पण असू शकतं, वास्तुशास्त्राशी रिलेटेड असू शकतं, ज्योतिषशास्त्राशी रिलेटेड असू शकतं, किंवा अंकशास्त्राशी रिलेटेड असू शकतं. आणि याच्याही पलीकडे जाऊन ते पितृदोषातून सुद्धा घडू शकतं. संशोधनाचा भाग या काही संशोधनाचं म्हणजे हे त्या पद्धतीने आहे. मग जर तसं वास्तुशास्त्राशी आहे की कशाशी रिलेटेड आहे हे बघायचं असेल, तर त्या घरात जाऊन त्या गोष्टी चेक करणं, मग वास्तुरेखी करून त्या गोष्टींची माहिती काढून घेणं, म्हणजे ते कळतं. मग अशा अनेक घटना आहेत मी पाहिलेल्या आहेत की एखाद्या घरामध्ये पती वारतात आणि पतीसोबत पत्नीचा पण मृत्यू होतो, काही दिवसांनी मग मुलाचा पण मृत्यू होतो. बरोबर. हे घडतं. काही घरांमध्ये काय होतं, बाळ होतं ते हे होत राहतं, म्हणजे बाळच होत नाही. मुली असल्या की जगतात, मुलं असले की मरतात. बरोबर आहे. काही घरांमध्ये नवरी लग्न करून येते आणि हळदीच्या वेळेस तिला काही प्रक्रियांमधून काही बाधा केली जाते आणि ती नवरी बाळतपणात मरते. अशा खूप घटना मी डोळ्यांनी पाहिल्यात. तर हे कुठल्याही पद्धतीने ते बघितलं जाऊ शकतं. त्या रेखीप्रमाणे, त्या संशोधनाप्रमाणे आपल्याला ते तेव्हाच्या ठिकाणी कळतं की हे काय असू शकतं आणि कशामुळे होऊ शकतं. अरे वा आई साहेब, तुम्ही इतकी छान खरंच माहिती देताय ना, असं वाटतंय थांबूच नाही हा पॉडकास्ट चालूच राहावा असं वाटतंय मला. आणि जी तुम्ही आज माहिती दिली आहे ती खरं तर म्हणजे एक एक प्रश्न, एक एक टॉपिक होऊ शकतो. हो, अगदी. एवढं म्हणजे मोठं प्रगल्भ तुमच्याकडे जे नॉलेज आहे. तंत्र या शब्दाचं मी अख्खे 2-3 पॉडकास्टचे पार्ट करू शकते. यंत्र या पॉडकास्टचे मी 4-5 पार्ट करू शकते. शक्ती याचे पार्ट होऊ शकतात, स्मशान याचे पार्ट होऊ शकतात, अघोरी याचे पार्ट होऊ शकतात, साधनेचे पार्ट होऊ शकतात, सिद्धीचे पार्ट होऊ शकतात, दशमहाविद्यांमधल्या प्रत्येक देवीचे 10-10 पार्ट होऊ शकतात. काय विषय आहे की तुम्ही किती खोलवर डीपली जाऊन त्याचा अभ्यास करता. निळावंती ग्रंथाचे वेगळे होऊ शकतात, निळावंती कादंबरीचे वेगळे होऊ शकतात. मुळात काय, तुम्ही भीती वाटते ना, त्याच्याशी रिलेटेड असू शकतं. वास्तुशास्त्र वेगळं, खगोलशास्त्र वेगळं, गणितशास्त्र वेगळं, ज्योतिषशास्त्र वेगळं, हस्तरेखाशास्त्र वेगळं, तंत्र वेगळं, मंत्र वेगळं, तांत्रिक वेगळं, मांत्रिक वेगळं, सिद्धी वेगळी, साधना वेगळी. हे खूप साऱ्या पद्धतीने शिकलं जाऊ शकतं. बरोबर आहे. अभ्यास आपण शाळेत गेल्यानंतर मराठी, हिंदी, इंग्लिश, विज्ञान, भूगोल, इतिहास हे सगळं असतं ना, मग बीजगणित, भूमिती हे पण असू शकतं. बरोबर. हे सगळ्या पद्धतीने जर प्रत्येक ठिकाणी पुस्तकं असू शकतात, प्रत्येक पुस्तकांचा वेगवेगळा अभ्यास करून मग तुम्ही 10वी पास. बरोबर. तसं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, ह्या सगळ्या प्रक्रियांमध्ये, ह्या सगळ्या सिद्धी साधनांमध्ये वेगवेगळे पार्ट असतात. ते सगळे पार्ट शिकून मग तुम्ही एका ठिकाणी कुठेतरी छोटेसे साधक होता. तशी मी
छोटीशी साथ आहे. नाही, एखादा 7-8 महिन्याचा, 9 महिन्याचा, मी वर्षभर राहिलो आणि मी 9 महिने राहिलो आणि मी 10 महिने राहिलो आणि मी हे शिकलो, मी 3 वर्ष असं केलं आणि मी लगेच बाबा झालो. मी स्वतःला बाबा म्हणत नाही. मला माझ्या पदाच्या मर्यादा आहेत. मी शिवलक्ष्मी आहे, लोकांनी आईसाहेब बनवलं आहे. मी महामंडलेश्वर हे माझं पद आहे आणि मी डॉक्टरेट केली हा माझा संशोधनाचा भाग आहे. पण मी काय अभ्यास केलाय हे सगळं मिळून जेव्हा छोटंसं मला माहित झालं, हे छोटंसं लोकांसाठी खूप मोठं असू शकतं. खूपच मोठं आहे. हो, तर ते माझ्यासाठी छोटंसं आहे. हा माझ्या सुईच्या टोका इतका अभ्यास म्हणते. अख्खी सुई खूप मोठी, अख्खा दामन खूप मोठा आहे. त्या टोकापर्यंत पोहोचणं हे तुमच्या जितक्या प्रगल्भतेने आणि गूढतेने, रहस्यमय पद्धतीने आणि डीपली जाऊन तुम्ही अभ्यास करता त्यावर डिपेंड होतं. मग बरोबर. तुम्ही काहीतरी बनता. बरोबर आहे. तुमचं इतकं म्हणजे जो प्रगल्भ अभ्यास आहे तुमचा आणि तुमचं नॉलेज, एवढं ज्ञान भरलेलं आहे तुमच्यात, तर मला नाही वाटत हा एकच पॉडकास्टवर आपण थांबू. मला तर वाटतं असं आपले 10-12 एपिसोड होतील प्रत्येक याच्यावर. आणि तुम्ही आज खरंच म्हणजे इतका वेळात वेळ काढून आमच्यासाठी इथे आलात, त्यासाठी मी स्वतः आणि आमची पूर्ण टीम तुमचे खूप मनापासून आभार मानतो की तुम्ही एवढा वेळ दिला आम्हाला आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या आमच्यासोबत. मी सगळ्यांना आदिशक्ती परंबा ललिता भगवती त्रिपुर सुंदरी तुमचं सर्वांचं कल्याण करो. सर्वात आधी तर द मराठी बेडमॅन पॉडकास्ट आणि त्यांचे टीम आणि त्यांचे सगळे सबस्क्रायबर यांचेही मनापासून आभार मानते आणि सर्वांना मा आदिशक्ती जगतजननी खूप सारे आशीर्वाद देव. मी एक छोटीशी जी माहिती आहे ती फक्त प्रगल्भ आणि त्यात इत्थंभूत असलेल्या गोष्टी त्या व्यवस्थित पद्धतीने मांडते. कदाचित माझी भाषा थोडी जड असेल, कुठे इंग्लिश कुठे मराठी शब्दांचं भडीमार मोठा असेल, पण एक लक्षात घ्या, सामान्य व्यक्ती म्हणून मी त्याचा जो केलेला अभ्यास आहे मला जेवढ्या पद्धतीने कळतं तेवढ्या पद्धतीने मांडते. आणि द मराठी बेडमॅन पॉडकास्टच्या माध्यमातून आज मी हे जे भीतीदायक वातावरण आहे हे थोडंसं खेळीमेळीचं केलंय. पण नक्कीच पुढच्या पॉडकास्टच्या वेळेस आपण हे सगळं भीतीदायक कसं असू शकतं आणि यातून किती पद्धतीने भयानक डरावणे, आहट डरावणे गोष्टी होऊ शकतात हे तुम्हाला नक्कीच बघायला आवडेल आणि हे नक्कीच मी एक दिवस घेऊन येईल. पण त्यासाठी तुम्हाला द मराठी बेडमॅन पॉडकास्टला सबस्क्राईब करावं लागणार आहे चॅनलला. घंटीचं बटन दाबा, नवीन नवीन व्हिडिओ पहा. भीती दूर करायची, भीती कशी वाटू शकते हे तुम्हाला सांगण्यासाठी द मराठी बेडमॅन पॉडकास्टच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा येण्याचा प्रयत्न करेन. मला बोलवलं, खूप खूप आभारी आहे आणि संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानते की माझ्यासारख्या एका छोट्याशा साधकाला आपण द मराठी बेडमॅन पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत व्यक्त होण्याची संधी दिली. नक्कीच अशाच पद्धतीने खूप सारा अभ्यास असणाऱ्या लोकांचं या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना ज्ञान आणि सगळ्या गोष्टी अवगत होत राहाव्या अशी आशा करते आणि तुमची रजा घेते. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल आई साहेब. तर मंडळी, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आम्ही रजा घेतोय आई साहेबांची. आई साहेब, पुन्हा एकदा धन्यवाद, तुम्ही आलात आणि पुन्हा पुन्हा तुम्ही याल ही अपेक्षा करतो. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल.